केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। ओके, रोल सर। नमस्कार। आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी पत्रकार परिषदेला खूप मनापासून स्वागत आहे। आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की 24 तारखेला परवा दिवशी त्या ठिकाणी पुरंदर तालुक्याची 2023-24ची आमसभा त्या ठिकाणी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अनेक ठराव करून, त्याचप्रमाणे लोकभिमुख, गावभिमुख, विकासाचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी ती आमसभा पार पडली। ही आमसभा पार पडत असताना अनेक ठराव त्या ठिकाणी झाले आणि विशेष म्हणजे आमसभा झाल्यानंतर चांगल्या प्रकारची पर्जन्यवृष्टी संपूर्ण पुरंदर तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पण त्या ठिकाणी झाली। पुरंदरचं खरं म्हणजे अमृतवाहिनी असलेले कारा नदी दुथडी भरून वाहायला लागली आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आज पुरंदरच्या गराडे असेल, त्याचप्रमाणे वीरनाला, माहूर, पिलनवाडी 100% त्या ठिकाणी जे छोटे बंधारे आणि धरणं आहेत ती 100% त्या ठिकाणी भरली आहेत। गोरवडी, पिंगोरी असेल, त्याचप्रमाणे नागरे असेल, यांची पर्सेंटेज चांगल्या प्रकारचं आहे आणि अपेक्षा आहे लवकरच 100% त्या ठिकाणी होतील। पाटघर, नीरा, वीरला जी जोडणारी आहेत, गुंजवणी आणि नीरा देवघर, याच्यातून वीरला सुद्धा त्या ठिकाणी चांगल्यापैकी म्हणजे 70-75% जास्त त्या धरणांचं पर्सेंटेज त्या ठिकाणी आहे। त्यामुळे खरं म्हणजे हा योगायोग आहे किंवा काय आहे, परंतु यावर्षी मला निश्चितपणे सांगायचं शेतकरी बांधवांच्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी मागचं वर्ष खूप कठीण गेलं आहे, परंतु यावर्षी चांगली समृद्धी, चांगलं म्हणजे चांगल्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी असणारे, काही प्रमाणामध्ये नुकसान हे नदीकाठच्या भागांमध्ये त्या ठिकाणी झालं आहे। त्याची आम्ही त्या ठिकाणी मीमांसा करून त्याचंही अतिवृष्टी असेल किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे झालेलं नुकसान असेल त्याची माहिती सगळी घ्यायला संबंधित तहसीलदार महोदयांना आणि BDO महोदयांना त्या ठिकाणी सांगितलं आहे। विशेष आजची सभेचं आजच्या पत्रकार परिषदेचं कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पुरंदर तालुक्याच्या आमसभेची नोटीस ही 15/7ला त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला, सर्व अधिकाऱ्यांना आणि सर्व खात्यांना त्या ठिकाणी देण्यात आली होती। ही नोटीस दिल्यानंतर त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी 24 तारखेलाच एक मीटिंग पुरंदर तालुक्याच्या आणि हवेली तालुक्याच्या म्हणजे पुरंदर विधानसभेच्या विविध विकास कामांच्यासाठी त्या ठिकाणी बोलवली। संबंधित मीटिंगची माहिती मिळाल्यानंतर त्वरेने त्याच दिवशी सकाळी 10 वाजता मी त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला। आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या PS बरोबर समक्ष फोनवरती बोललो, त्याचप्रमाणे ईमेलद्वारे सुद्धा त्यांना संपर्क करून त्यांना मेसेज पोहोचवला की सदर्व आमसभा आहे, त्यामुळे तो विशेष अधिकाराचा भंग होऊ शकतो, तरी कृपया आपल्याला विनंती आहे की आपण सदर्व मीटिंग ही नंतर आपला वेळ त्या ठिकाणी द्यावा, आम्ही निश्चितपणे उपस्थित राहू। खरं म्हणजे मी निमंत्रित नव्हतो, परंतु ती माझ्या विधानसभा क्षेत्राची मीटिंग असल्यामुळे मी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली। मी त्या ठिकाणी आमसभा झाल्यानंतर संबंधित बाबतीमध्ये पत्रकार परिषदसुद्धा घेतली की हा खरं म्हणजे लोकशाहीचा खून आहे। कारण लोकशाहीमध्ये जे अधिकार लोकप्रतिनिधीला, सर्वसामान्य जनतेला किंवा निवडून येणाऱ्या प्रत्येक प्रतिनिधीला दिलेत ते अबाधित ठेवून प्रत्येकाने कामकाज करायचं असतं। आज या पुरंदर हवेलीचा लोकप्रतिनिधी म्हणून जे अधिकार माझे आहेत किंवा आमसभेचे अधिकार आहेत, ग्रामसभेचे अधिकार असतात, हे सगळे अधिकार हे अबाधित ठेवले पाहिजेत असं मत माझं त्या ठिकाणी मांडलं होतं। खरं म्हणजे मी जे मत मांडलं, मी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती सुद्धा अनेक भागामधून त्या ठिकाणी टीका झाली।
खरं म्हणजे दुर्दैव असं आहे की त्याच्यामध्ये घेतलेले प्रश्नही बघितले तरी ते अतिशय हास्यास्पद किंवा खऱ्या अर्थाने जे प्रश्न तुम्हीच प्रलंबित ठेवलेत त्याच्यासाठी मीटिंग घेतली असोत, परंतु ते मीटिंग घेणं हे खरं म्हणजे माझ्या विशेष अधिकाराचा भंग होतो आणि तो अवमान असतो. त्यामुळे परवाच रात्री मी त्वरेने मुंबईला त्या ठिकाणी पोहोचलो. विधिमंडळातले जे सचिव आहेत त्यांच्याशी बोललो. विधिमंडळातल्या काही अधिकाऱ्यांच्या बरोबर बोलून माझ्या विशेष अधिकाराच्या संदर्भामध्ये आणि अवमानाच्या संदर्भामध्ये सगळी कायदेशीर माहिती त्या ठिकाणी घेऊन काल संध्याकाळी 6 वाजता विधिमंडळाचे जे अध्यक्ष आहेत आदरणीय नार्वेकर साहेब, अध्यक्ष महोदयांना मी त्या ठिकाणी भेटून मुख्यमंत्री महोदयांच्या विरोधात महाराष्ट्र विधानसभा नियम 274 अन्वये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या विरुद्ध विशेष अधिकार भंग व अवमानाची सूचना त्या ठिकाणी मी आदरणीय अध्यक्ष महोदयांना, जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्ष महोदयांना त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि माझ्या विशेष अधिकाराचं संरक्षण करणं हे अध्यक्ष महोदयांची जबाबदारी आहे असं मी त्या ठिकाणी सांगितलंय. मला निश्चितपणे खात्री आहे अध्यक्ष महोदय लोकशाहीचा पायदंड त्या ठिकाणी पाळून सदर्व नोटीस त्या ठिकाणी काढतील आणि विशेष अधिकार भंग समितीच्या पुढे याच्याबाबतची सुनावणी होईल. तर आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारावे. ज्या दिवशी आमसभा होती त्या दिवशी मुंबईला मीटिंग घेतली, जे तुम्हाला डावलण्यासाठी हे सगळं केलं असा तुमचा आरोप आहे. हे बघा, अनेक मीटिंग झाल्यात आम्हाला डावलण्यासाठी, परंतु विशेषतः मीटिंग कशासाठी घेतली जाते. आपण जर त्या मीटिंगचे विषय वाचलेत तर त्या मीटिंगमध्ये पहिला विषय होता तो म्हणजे फुरसुंगी उरळी देवाची नगरपालिकेच्या स्थापनेची अंतिम कारवाई करणं. गेले 2 वर्ष हे तात्काळ ठेवलंय, का ठेवलंय हे कोणालाच माहीत नाहीये. दुसरा विषय त्याच्यामध्येच विषय होता 12/10/2023 रोजी मुख्यमंत्री महोदयांनी मनपातील समाविष्ट गावातील मालमत्ता कराबाबत दिलेले निर्देश अंमलबजावणी करणे. अनेक निर्देश दिलेत, अंमलबजावणी कुठंच नाहीये. मनपात समाविष्ट गावातील पाणी पुरवठा, ड्रेनेज, अन्न, पायाभूत सुविधा देणं. आज फुरसुंगी, भेकराई आणि उरळी ही गावं जी आहेत ती मी विधिमंडळामध्ये भाषण करून आपण ऐकलं असेल. माझं जे हिवाळी अधिवेशन होतं नागपूरला त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला संपूर्ण सभागृहाला त्या ठिकाणी सांगितलं होतं की ही गावं आणि आमच्या दोन्ही जेजुरीची गावं ही चंद्रावरती असल्यासारखी आहेत, कारण ही ते स्थानिक स्वराज्य संस्थाच नाहीये. आणि जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था नाही कुठलीच संस्था, म्हणजे आज कॉर्पोरेशन सुद्धा काही प्रमाणामध्ये कचरा डेपो असल्यामुळे तिथे काम करते, परंतु कुठलाही निधी आज आम्हाला आमदार निधी सुद्धा त्या ठिकाणी टाकता येत नाही, खासदार महोदयांचा निधी सुद्धा टाकता येत नाही, केवळ नगर विकास खात्याचा निधी टाकता येतो. दुसरं म्हणजे कराच्या बाबतीमध्ये गेली 4.5 वर्ष मी त्या ठिकाणी ओरडतोय. 4.5 वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना किंवा सरकारला मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी असणाऱ्या घरांना टॅक्स माफ केलाय. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये शास्तीकर माफ केलाय, परंतु यांना पुणे महानगरपालिकेच्या गावांमध्ये, सासवड नगरपालिका असेल, जेजुरी नगरपालिका असेल किंवा कुठल्याही नगरपालिका क्षेत्रामध्ये शास्तीकर माफ करता आला नाही. 500 स्क्वेअर फूटपेक्षा कमी घरांचा कर माफ करता आला नाही. का? हा सगळ्यात मोठं उदाहरण आहे, कारण की मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये काही गरीब लोक आहेत आणि इकडे काही अतिश्रीमंत लोक आहेत की ज्यांना टॅक्स किती दिला तरी चालतो. आवाढव्य टॅक्स म्हणजे मुंबईपेक्षा, ठाण्यापेक्षा, नवी मुंबईपेक्षा जास्त टॅक्स हा पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आणि नगरपालिकेच्याही काही क्षेत्रांमध्ये, आणि हा सातत्याने मी गेली 10 वर्ष करतोय. हा विषय ते घेऊन गेलेत आणि ह्या विषयावरती मीटिंग लावली आहे. आज त्या कुठल्याही विषयाला काही संदर्भहीन राहिलेलं आहे. निर्णय घ्यायच्या वेळेस कधीच घेतले गेलेले नाहीत. आज केवळ फार्स करण्यासाठी ही मीटिंग त्या ठिकाणी लावली. पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये फुरसुंगी उरळी गावातील विविध लोकवस्त्या इमारतीला पाणी पुरवठा योजनेत समावेश करून वाढीव निधी मंजूर करावा. वाढीव निधी मंजूर करणं आणि सुप्रमा करणं आणि भ्रष्टाचार वाढवणं एवढं ध्यान जमतंय का? 2014 पासून सातत्याने ही योजना आहे ना, सुप्रमा करून आहे ना, त्या कॉन्ट्रॅक्टरने किती वेळा वाढवली, अजूनपर्यंत लोकांना पाणी आलं नाही. आज
भेकराईच्या काही परिसरामध्ये, फुरसुंगीच्या काही परिसरामध्ये पाणी आलंय, परंतु त्या योजनेमध्ये आजही जवळपास 40 ते 50 लाख लिटर पाणी शिल्लक आहे. केवळ तिथे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका किंवा महानगरपालिका अस्तित्वात नसल्यामुळे लोकांना नव्याने कनेक्शन देता येत नाहीयेत. हे दुर्दैव आहे. MGP कनेक्शन देऊ शकत नाही, त्यामुळे त्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि इथे हे महोदय काय म्हणतात, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी त्या ठिकाणी ती मीटिंग बोलवली. उद्योग विभागामध्ये पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी, कोडी त्या गावांमध्ये, गायरानामध्ये IT पार्क उभारणी करणे. आता हा तर पुरंदरच्या लोकांच्यासाठी मी काही बोलणार नाही, परंतु हा एक विषय त्या मीटिंगमध्ये घेतला गेलाय. जलसंपदा विभागामध्ये गुंजवणी प्रकल्प जलवाहिनी कामकाजाला गती देणे. गुंजवणी प्रकल्प तत्वता मान्य करण्यात आलेली वांगणी, वारजे, शिवगंगा खोऱ्यातील योजनांचा समावेश सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, म्हणजे परत सुप्रणाली. वारंवार बंद पडणाऱ्या पुरंदर उपसा योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीचा विषय घेतलेला आहे त्यामध्ये. आता मला सांगा, ह्याच्यातला कुठला विषय आहे जो लोकभिमुख आहे? कुठल्या विषयाचा निर्णय आतापर्यंत झाला? किती मीटिंग झाल्या? विधिमंडळामध्ये किती प्रश्न झाले? किती वेळा लोकप्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या विषयांवरती सातत्याने मीटिंगच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केला. मुख्यमंत्री महोदयांना, संबंधित मंत्री महोदयांना कधीही त्याच्यासाठी वेळ मिळाला नाही. परंतु आज अचानकपणे असं काही झालं की आमसभेच्या दिवशीच ह्या सगळ्याला वेळ मिळाला आणि हा फार्स दाखवला गेला आणि ही मीटिंग केली गेली. म्हणजे असंही नाहीये की एमर्जन्सीमध्ये कुठे. आज पुरंदर तालुक्यामध्ये 2019च्या अतिवृष्टीमध्ये अनेक बंधारे, अनेक दहाव्याची ठिकाणं, अनेक ह्याची ठिकाणं ही वाहून गेली. ह्याच्यासाठी निधी द्यायला कधी वेळ मिळाला नाही. पुरंदर तालुक्यातली सासवड आणि जेजुरी नगरपालिकेचा जो वीर धरणावरून जवळपास दोन्ही योजनांच्यासाठी जवळपास 270 कोटी रुपये आणि जेजुरीला 150 कोटी रुपयाच्या योजना आहेत, त्या सगळ्या परिपूर्ण होऊन मुख्यमंत्र्यांच्या टेबलवरती पडल्यात. त्याला सही करायला आज देशामध्ये 1 नंबर आलेल्या नगरपालिकेच्या या योजनांना हातूरमातून नगरपालिकांना सुद्धा यांनी दिल्यात. ज्या नगरपालिकांना गरज नाही त्यांना सुद्धा पाणी पुरवठा योजना दिल्यात. मला टीका नाही करायची कुठल्या गावाला मिळाले म्हणून, परंतु ज्यांनी महाराष्ट्राची मान देशामध्ये उंचवली त्या सासवड नगरपालिकेला, जेजुरी नगरपालिकेला पाण्याची योजना नाही देऊ शकत. त्याच्यासाठी मीटिंग घ्यायची, मुख्यमंत्र्यांना सांगायचं सही करा बाबा. हे असतं तरी आम्ही मान्य केलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करून केवळ फार्स करणं, आज डायव्हर्ट करणं. काही अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी, मग त्या डिपार्टमेंटचे अधिकारी इथं उपस्थित नाही राहू शकले. आज लोकांचे काही प्रश्न त्या ठिकाणी राहिले आणि म्हणूनसाठी मी हा विशेष अधिकार खरं म्हणजे मी वापरलाय. मला माहिती आहे ते हत्ती आहेत, मी मुंगी आहे, पण तू मुंगी जर कानात गेली तर हत्तीचं काय होतं हे तुम्हाला सगळ्यांना अवगत आहे. त्यामुळे माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की हा खूप मोठा, मी जे त्या दिवशी शब्द वापरला लोकशाहीची हत्या, खरोखर ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी कायदेशीर बाबींवरती या संबंधामध्ये भांडतोय. जो आमचा विशेष अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये भांडतोय आणि खऱ्या अर्थाने आम्ही जे म्हणतो की लोकशाही राहिली नाही, संविधान आपल्या गुंडाळायचं काम हे सरकार करतंय, ह्याची अनेक उदाहरणं त्याच्यामध्ये आहेत आणि हे जिवंत उदाहरण तुम्हा आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी दिसलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना कोण चुकीची माहिती देते का तालुक्यातून, असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितपणे. आता माजींनी या ठिकाणी ते पत्र दिलंय, माजींनाच उपस्थितीमध्ये. मला वाटतं मुख्यमंत्री साहेब विसरले की पुरंदरच्या जनतेने 2019ला त्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी त्यांनाच निमंत्रित करून संबंधित मीटिंग लावली होती. आमदार संग्राम थोपटे यांच्या बाबतीत एक बातमी आली होती मध्यंतरी की कारखान्यांसाठी जे कर्ज दिलं गेलं होतं, आता एक 3-4 दिवसापूर्वी बातमी आली होती की एका TV चॅनलला की त्यांना जे कर्ज मंजूर झाले ते थांबवण्यात आलेलं आहे. आता तुम्ही उल्लेख करताय की सासवड नगर परिषद, जेजुरी नगर परिषद एका अर्थाने आता जरी प्रशासक असला तरी ती काँग्रेसच्या आमदारांशी रिलेटेड आहे, म्हणून तिथं शास्तीकर लावला जातोय. जाणीवपूर्वक महायुतीकडून काँग्रेसचे आमदार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टार्गेट केले जात आहेत का, असं वाटतं का तुम्हाला? निश्चितपणे टार्गेट करत असताना विकास निधी कुठल्याही प्रकारचा आपल्या मतदारसंघासाठी त्या ठिकाणी दिला गेला नाहीये. आज जर तुम्ही बघितलं
कुठल्याही प्रकारचा विकास निधी 25-15 असेल, बजेटमध्ये सुद्धा आज अनेक रस्ते माझे जीएसटीमुळे काही रस्त्यांचे नगा, जसा गाडाराडचा रस्ता आहे, त्या ठिकाणी हरणीचा रस्ता आहे, हे रस्ते मधले पॅच राहिलेले आहेत. बजेटमध्ये ह्या रस्त्यांना पण निधी टाकला गेला नाही. 1 रुपया सुद्धा निधी विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी टाकला गेला नाही. परंतु काहींच्या सांगण्यावरून जिथे गरज नाही तिथे निधी टाकला जातोय. हे दुर्दैव आहे की लोकांची कामं यांना नाही करायची आहेत, यांना दाखवायची कामं फक्त करायची आहेत, की जी मोठी मोठी भोंगळ कामं दिसतील एवढंच काम त्या ठिकाणी करायचं. हे खरोखर दुर्दैव या सरकारचं आहे. 25-15 असेल, गुंजवणीच्या बाबतीमध्ये असेल, गुंजवणीच्या बाबतीमध्ये सातत्याने जो पाठपुरावा आम्ही करतोय तोही असेल. सगळ्या गोष्टींना केवळ डायव्हर्ट करायचं, काम होऊन द्यायचं नाही. हे आज तुम्ही पुणे बघताय. आज आपली 16 गावं पुणे महानगरपालिकेत गेली. अक्षरशः पुणे म्हणजे ना स्विमिंग पूल झालेला आहे. काल सगळ्यांनी अनुभव घेतलाय त्याचा. आणि आज पुण्याच्या ज्या दक्षिण भागातली गावं आहेत सगळ्या ओढ्या नाल्यांवरती त्या ठिकाणी अतिक्रमण आहे. गेली 2 वर्ष पुनर्वसन खात्याच्या मंत्र्यांच्याकडे मी पाठपुरावा करतोय ओढ्या नाल्यांच्या संरक्षण भिंतीसाठी. आणि ओढे नाले संरक्षित 176 ओढे नाले आहेत. पुरंदर हवेलीच्या जे 16 गावं आहेत 176 ओढे नाले आहेत. हे सगळे ओढे नाले संरक्षित व्हावेत म्हणून आम्ही सातत्याने मागणी करतोय. पुरंदर हवेलीतली जी गावं गेली आहेत त्याच्या शाळा आजही जिल्हा परिषदेकडे आहेत. ते पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करायलाही सरकारला वेळ नाहीये. तिथले जे बंधारे आहेत ते बंधारे पण आज पुणे महानगरपालिकेकडे वर्ग करायला सरकारकडे वेळ नाहीये. म्हणजे अतिशय भोंगळ अव्यवहारिक कारभार या सरकारचा चालू आहे. आणि त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायचा ते प्रयत्न करतात. त्यांना खरोखर लोकांचं काही देणं घेणं नाही. ती गावं टॅक्स कोणाला भरतायत? कुठली जी आता तुम्ही म्हणताय 16 गावं जी महानगरपालिकेला टॅक्स महानगरपालिकेला टॅक्स भरतात. आवाढव्य टॅक्स आहे. हत्ती एवढा टॅक्स ते त्या ठिकाणी भरतायत. कुठल्याही प्रकारची सुविधा, रस्ते, ड्रेनेज, कचऱ्याची गाडी येते ना त्याला सुद्धा कचरा वेचकाला पैसे द्यावे लागतात. मला वाटतं सासवड जेजुरीमध्ये नाही द्यावे लागेल, परंतु पुण्यामध्ये कचरा वेचकाला सुद्धा त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात. सोसायटीला 10,000 रुपये महिन्याला द्यावे लागतात. प्रत्येक फ्लॅटला त्या ठिकाणी 1,000 रुपये हे कचऱ्यात गोळा करणाऱ्या माणसाला द्यावे लागतात. अशा प्रकारचा फार्स पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज निधी देत नाहीये तर मी त्या ठिकाणी सांगितलं हेवी ट्रॅफिक बंद करून टाका. आज आमच्याकडे भेकराईपासून आज मी आदरणीय कमिशनर साहेबांना त्या ठिकाणी भेटणार आहे, ट्रॅफिक कंट्रोलरला भेटणार आहे की भेकराईपासून कात्रज पर्यंतचा जो रस्ता आहे तो अरुंद आहे. तुम्ही निधी देत नाही रस्ता दुरुस्त करायला, रस्ता दुरुस्त करत नाही, सिग्नल्स लावत नाही, तर त्या ठिकाणी कृपया विनंती आहे सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तिथलं हेवी ट्रॅफिक जे आहे ते त्वरित बंद करून टाकावं जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्याचा वापर करता येईल. तेच गोष्ट आपल्याकडे लोणंदपासून सासवड मार्गे भेकराईपर्यंत आहे. आज ह्या रस्त्यावरती नॅशनल हायवेचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारची सिक्युरिटीच्या गोष्टी म्हणजे काम चालू असताना ज्या सिक्युरिटीच्या गोष्टी त्या ठेवल्या जात नाहीयेत. आजही तुम्ही जर रस्ता बघितला सासवडमधनं जो जाणारा रस्ता आहे त्याच्यावरती सगळी माती आणि चिखल आलेला आहे. अनेक गाड्या, मोठ्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी घसरल्यात. तिथंही निधी दिला जात नाहीये, तिथंही काम व्यवस्थित केलं जात नाही. तर हे बंद करा. आम्ही स्थानिक लोक जगू, पण बाहेरच्या लोकांना मग वापरून देणार नाही. बाहेरच्या येणारे ट्रॅफिक सगळं बंद करावं ही आम्ही विनंती करणार आहे. आणि जर विनंती नाही ऐकली तर लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यात अगोदर हा मोर्चा घेऊन येणार. भेकराईला असेल किंवा सासवडला असेल हा हायवे आम्ही पूर्णपणे लोकांच्यासाठी बंद करून टाकणार आणि हा हायवे केवळ पुरंदर हवेलीची जनता त्या ठिकाणी वापरेल. मुख्यमंत्र्यांचा जो कार्यक्रम आहे तो त्या दिवशी सकाळी आम्हाला त्या ठिकाणी समजला. मुख्यमंत्र्यांचं दर दिवशी मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातनं एक कार्यक्रम पत्रिका येते. त्या कार्यक्रम पत्रिकेवरती त्या दिवशीची कार्यक्रम पत्रिका आली. त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की पुणे पुरंदर हवेलीतील विविध प्रश्नांबाबत बैठक संदर्भ विजय शिवतरे माजी राज्यमंत्री शिवसेना दुपारी 1:30 वाजता. हे कळाल्यानंतर त्वरेने 10 वाजता मी संपर्क करून सदर मीटिंग पुढे ढकलण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सूचना केली होती. तोपर्यंत मला निमंत्रण नव्हतं. मला आजही निमंत्रण नव्हतं. त्या मीटिंगचं निमंत्रण नव्हतं हा विषय नाहीये. आज सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आमसभा चालू असताना तुम्ही कुठल्याही प्रकारची मीटिंग घेऊ शकत नाही. हा आमसभेचा
या विधानसभा क्षेत्रातल्या विधानसभेच्या सदस्याचा, लोकप्रतिनिधीचा आणि पुरंदर हवेलीच्या जनतेचा अपमान आहे. विधानसभा सभापतींकडे जे तुम्ही काल अधिकार पदाचा अध्यक्षांच्याकडे. दिले, तर त्यांनी किती दिवसात त्याच्यावर कारवाई करेल किंवा माहिती? आता त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे. काल मी ते सबमिट केलेलं आहे. त्याची सूचना, ती प्रोसेस होईल. मी विधानसभेच्या अध्यक्षांच्या बरोबर विधानसभेच्या सचिवांच्याकडे सुद्धा सदर्व पत्र त्या ठिकाणी सबमिट केलेलं आहे. ते त्याबाबतची नोटीस काढतील. तिची समिती आहे. समिती त्याच्याबाबत विचारणा करेल. मलाही विचारणा केली जाईल. संबंधित नोटीस काढली तर त्यांनाही विचारणा केली जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्याबाबतचं अहवाल त्या ठिकाणी ठेवला जाईल. सर, एक महत्वाचं म्हणजे की तुम्ही म्हणताय आता की मीटिंग घेतली, बैठकही झाली, मान्य आहे. एकीकडे आमसभा चालू होती, एकीकडे बैठक चालू होती. मुद्दा हा आता आहे की जी बैठक घेतली गेली त्याच्यामध्ये ज्या काही तुम्ही म्हणताय त्या समस्या मांडल्या गेल्या, तर त्या बैठकीमधून त्या समस्यांवरती एकदम ठोस निर्णय की आता त्या समस्येचं सोल्युशन निघालं, अशा त्या सर्व समस्यांचं सोल्युशन निघालं का, की केवळ फक्त आश्वासन आणि चर्चा झाली? माझ्या माहितीप्रमाणे त्या मीटिंगचा कुठल्याही प्रकारचा अर्थ किंवा कुठल्याही प्रकारचं डिसिजन हे आतापर्यंत अद्यापपर्यंत मला मिळालेलं नाहीये. मीटिंग झाली, मीटिंगचे मिनिट्स सुद्धा अजून तयार होत आहेत. मीटिंग झाली एवढंच त्या ठिकाणी कळालंय आणि मला वाटतं अशा अनेक मीटिंग त्या ठिकाणी झाल्यात, परंतु त्याचा कुठलाही निर्णय आतापर्यंत मिळालेला नाही. आमसभेमध्ये तुम्ही म्हणला प्राथमिक आरोग्य केंद्राला सील का, तर जाणून बुजून कर्मचारी दिले जात नाहीयेत का, तांत्रिक अडचणच आहे कर्मचाऱ्यांची किंवा सरकार याच्यामध्ये हलगर्जी? आज जर तुम्ही बघितलं महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यांमध्ये 30 लाख कर्मचारी आहेत ना, हा शॉर्टफॉल आहे. त्यामुळे मी त्या दिवशी जे सूचना केली आणि आमसभेमध्ये जो ठराव झालाय तो ठराव अतिशय स्पष्ट आहे की ज्या आरोग्य केंद्र आहेत, PSC आहेत किंवा आरोग्य केंद्र आहेत, त्या आरोग्य केंद्रांमध्ये जर आम्हाला 50 कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे आणि पुरंदर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी 20 कर्मचारी अवेलेबल आहेत, तर 20च PSC चालू ठेवा, बाकीच्या PSC बंद ठेवा. आज तुम्ही काय करताय की एक PSC चालू ठेवताय का सासवडला, दुसरी PSC चालू ठेवताय त्या ठिकाणी माळशिरसला, एक PSC चालू ठेवताय पेलसरला. तिन्ही ठिकाणी एक व्यवस्थित काम चालू नाही, परिपूर्ण नाही. कुठे नर्स नाही तर कुठे डॉक्टर नाही, कुठे औषध नाही तर कुठे काय नाही. ज्या परिपूर्ण आहेत त्या चालू ठेवा. बाकीच्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या संस्थांच्याकडे मागणी करू, अनेक हॉस्पिटलकडे जाऊ, CSR मधनं कुठं तरी मागणी करू. सरकारला जर भीक लागली, सरकारला जर पैसे नाहीयेत तर इतरांची मागणी करून तिथे नवीन हॉस्पिटल दवाखाना सुरू करू ना. सरकारला जर आरोग्याच्या सेवा द्यायच्या ना, केवळ फार्स करायचा. बिल्डिंग म्हणजे आरोग्याची सुविधा नाहीये ना. इमारत उभारणं किंवा ते युनिट सुरू करणं म्हणजे आरोग्याची सुविधा नाहीये. आणि त्यामुळे आम्ही सांगितलं की जिथे लोक नाहीयेत, जिथे डॉक्टर, आणि हे बघा कुठलाही दवाखाना परिपूर्ण कधी होतो ज्यावेळेस तिथे डॉक्टर, नर्स आणि सर्व प्रकारची औषधं उपलब्ध आहेत, सर्व प्रकारची त्या ठिकाणी इक्विपमेंट उपलब्ध आहेत. ती जर नसतील तर तो दवाखान्याला कुलूप लावा आणि जिथे आहेत तिथं सगळे कर्मचारी एकत्रित करा, तिथून सेवा द्या. एवढंच माझं आम्ही त्या ठिकाणी ठराव केलेला. दोन राष्ट्रवादीचे काही नेते गुंजवणीचा प्रकल्प पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठवलं होतं. एकंदरीत विजय शिवतारे यांनी काल मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जी मीटिंग घेतली, एकंदरीत श्रेयवादावरून त्यांचं सध्या ही परिस्थिती निर्माण झाली. सध्या काय झालंय की पावसाचे दिवस आहेत आणि अनेक मंडळी वर्षा पर्यटनासाठी मावळ, वेल्ला, भोर ह्या परिसरामध्ये आपण पुणे जिल्ह्यातली सगळीच मंडळी जातो. आपल्या सगळ्यांचं आकर्षण हे धरणाकडची गावं, बरोबर ना, मावळ, मुळशी, वेल्ला, भोर ह्या सगळ्याचं असतं. त्यामुळे वर्षा पर्यटनावरती मी काही बोलणं हे मला वाटतंय मी योग्य नाहीये. सर, बैठक म्हणताय तुम्ही ही माझी काय मला नाही लक्षात आलं. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सकाळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळेस आढावा घेतला त्यानंतर मीटिंग झाली आणि त्या मीटिंगला विशेष म्हणजे मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. काय झालंय की पुरंदरच्या जनतेला खरं म्हणजे गेली अनेक वर्ष गुंजवणीचं गाजर दाखवलं जातंय. गुंजवणीची योजना त्यांनी मंजूर केली. मलाही म्हटले की मी 1200 कोटी घरचे देणार होतो, परंतु दिले नाही. खरं म्हणजे सरकार नको तिथे ना पैसे घालायला खूप मोकळे.
जिथे आवश्यकता नाहीये तिथं प्रचंड प्रमाणामध्ये सरकारने पैसे त्या ठिकाणी घालवायचं काम केलंय. आज जायकासारखे प्रकल्प जर बघितले, नदी सुधारणा आणि नदीच्या सौंदर्यासाठी आपण पैसे खर्च करतो आणि का नाही मग पाण्यासाठी खर्च करत ना? आम्ही पाण्यासाठीच मागतोय. गुंजवणीचा प्रकल्पला 1200 कोटी रुपयाची त्या ठिकाणी टेंडर L&T कंपनीला दिलंय. पाईपचे पैसे त्यांना दिलेत सगळे आणि मग बंद पाईपलाईनचं फक्त आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की पुरंदर तालुक्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी येऊ शकत नाही, तुम्ही पूर्वेकडूनच पाणी आणा, त्याच हेडवरनं आणा. 3 ठिकाणी पंपिंग होऊ शकत नाही. शिवरीला, परिंच्याला होऊ शकत नाही, शिवरीला होऊ शकत नाही, सासवडला होऊ शकत नाही, त्याऐवजी सोमर्डीतून आणा. दुसरं म्हणजे 1993च्या कालव्याच्या सर्वेप्रमाणे परिंचे, हरणी, वाल्ला, त्याचप्रमाणे म्हणजे वाल्ला वागदरवाडी मार्गे त्या ठिकाणी आपण रागच्या तलावापर्यंत ते पाणी न्या. ह्याच मागण्या आम्ही केल्यात. आम्ही का आजही कुठल्याही गुंजवणीच्या प्रकल्पाला विरोध नाही केलेला आहे. दुर्दैव हे आहे की आजची गुंजवणीची लाईन जी आहे ती ह्याच्यातनं जाते, बागायत भागातनं. आम्ही म्हणतोय फक्त जिथं पाण्याची आवश्यकता आहे, जे तहानलेले आहेत त्यांना पाणी द्यावं, ज्यांचं पोट भरलंय. जसं मुंबईला, नवी मुंबईला आणि ठाण्याला तुम्ही 500 स्क्वेअर फूटच्या घराला करमाफी देता आणि शास्ती कर माफ करताय आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि महानगरपालिका काय टाळ्या वाजवत बसणार आहेत का? आम्ही अतिश्रीमंत आहोत म्हणून आम्हाला देणार नाहीये. तर हेच माझं मत आहे की जिथे पाण्याची आवश्यकता आहे तिथं योजना करा, कॉन्ट्रॅक्टरसाठी योजना करू नका. आणि म्हणूनसाठी आमचा विरोध नाहीये, योजना योग्य ठिकाणी करण्यासाठी विरोध आहे. त्याच्यासाठी सातत्याने मी असेल, सुप्रियाताई असेल, आम्ही फॉलोअप घेतोय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलाय की आम्ही लवकरच मुख्यमंत्र्यांची शरदचंद्रजी पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साहेब त्या ठिकाणी आमची सगळ्यांची मीटिंग लावणार आहे. सर, माजी जलसंपदा राज्यमंत्री दुर्गाडे सरांच्या सोबत त्याचं आमंत्रण तुम्हाला काय अधिकृत आलंय का, जाणार किंवा न जाणार? नाही, मला याची काहीच कल्पना नाहीये. माजी जलसंपदा राज्यमंत्री यांनी पुरंदरला होणार अशी चर्चा होती. या सगळ्या विमानतळाचा प्रश्न सुद्धा मागं पडतो, विमानतळाचा मुद्दा, याबाबत काय? खरं सांगायचं म्हणजे राज्यकर्त्यांना विमानतळ करायचं की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आम्ही विमानतळाच्या बाबतीमध्ये पर्याय आणि विमानतळाला विरोध आमचा कधीच नाहीये. फक्त विमानतळाला आम्ही पर्यायी जागा त्या ठिकाणी दाखवलेली आहे जिथे कुठलंही गाव विस्थापित होत नाही. पुरंदर तालुक्यातल्या एकाही व्यक्तीला, एकाही शेतकऱ्याला, एकाही गावाला पुरंदर तालुक्यातून विस्थापित होणार नाही. कारण अनेक पुनर्वसनाचे प्रकरणं तुम्ही आम्ही सगळेजण डोळ्याने बघतोय की जे आजही 20 वर्षामध्ये त्या ठिकाणी परिपूर्ण झालेले नाहीयेत. असं जागा दिली आहे, त्याला सगळ्या प्रकारच्या परवानग्या मिळाल्या, केवळ फार्स केला गेला. आणि आज तुम्ही बघितलं असेल टर्मिनल, नवीन टर्मिनल पुणेच्या तिथं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि आजही आम्ही फॉलोअप त्या ठिकाणी घेतो आहोत. पुरंदरचं विमानतळ हे निश्चितपणे पुणे डिव्हिजनसाठी, पुणे विभागासाठी हे पुरंदरचं विमानतळ आणि पुरंदरचं पठार हे अतिशय आयडियल आहे, हे मी म्हणत नाही. एअर मार्शल भूषण गोखले साहेब, त्याचप्रमाणे कॅप्टन जोशी आणि राफेल, जे तुम्हाला माहिती आहे कंपनी विमानाची, कारण सगळ्यांनाच माहिती आहे राफेल काय आहे ते, तर त्याचे कन्सल्टंट सारंगजी लोखंडे साहेब हे सांगतायत की पुरंदरचं पठार आणि त्यांनी सुचवलेलं, मी नाही, त्यांनी सुचवलेलं लोकेशन हेच भविष्यातल्या 150 वर्षाचं पुणे विभागाचं चांगल्या प्रकारचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट विथ कार्गो हब हे आहे आणि तिथेच सरकारला करावं लागणार आहे. लोकेशन कोणतं? पुरंदर तालुक्यातलं. कुठलं लोकेशन गाव ते मी कसं हा टेक्निकल प्रश्न असल्यामुळे मी सांगू शकत नाही. सर, माजी जलसंपदा राज्यमंत्री यांच्या प्रमुख मागणीतून परवाची बैठक झाली असं तुम्ही म्हणताय, त्याच्यामध्ये प्रोग्राममध्येही उल्लेख आहे आणि त्या बैठकीच्या 1 दिवस अगोदरच राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी हे गुंजवणी धरणाकडे गेले होते भेट द्यायला. एकंदरीत सीएम आणि डीसीएम यांच्यामधलं जे कोल्ड वॉर आहे आता हे काय लपलेलं नाहीये, संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा आहे. एक प्रकारे अजितदादांनी राष्ट्रवादीकडे श्रेय यावं गुंजवणीचं, आणि गुंजवणी या मुद्द्यावरती माजी जलसंपदा राज्यमंत्री हे 10 वर्ष सत्तेत होते, लोकप्रतिनिधी होते. नेमकं तोच मुद्दा हायजॅक होतोय का, यातून व्यथित होऊन आणि त्यातच लगेच आमसभा, एकंदरीत या माध्यमातून मग हे कुठेतरी श्रेयवाद आणि तुमची आमसभा या माध्यमातून त्या मीटिंगची घाई गडबड केली गेली असं वाटतंय का तुम्हाला? काय सध्या आहे ना, अनेकांना आहे ना लोकप्रतिनिधी व्हायची घाई झाली आहे
आणि अनेकांना आहे ना त्या ठिकाणी आहे ना काम सोडून आहे ना आज लोकांना काय हवंय मला या ठिकाणी जाहीरपणे आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं आहे. 2019 पूर्वी या तालुक्यामध्ये पुरंदरच्या पठारावरती केवळ 50,000 टन ऊस त्या ठिकाणी जात होता. प्रामुख्याने जवळ अर्जुन असेल, नागऱ्याचा परिसर असेल या भागातून प्रामुख्याने तो ऊस जायचा. आज पुरंदर उपसाच्या भागामधून आणि जानाई शिरसाईच्या काही भागामधून त्या ठिकाणी 2021-22ला जवळपास 3.5 लाख टन ऊस, 2022-23ला जवळपास 4.5 लाख टन ऊस आणि 2023-24ला 7,25,000 टन ऊस. 2022-23ला 5.5 लाख टन मी दुरुस्ती करतो आणि 7,25,000 टन ऊस हा त्या ठिकाणावरनं कल्टिवेट झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त यावर्षी पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ असताना सुद्धा पुरंदर उपसाच्या कार्यक्षेत्रामध्ये 7,000 एकर ऊस नव्याने लागवड झाली. अनेक ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी वाघापूर असेल, भोसलेवाडी असेल, पोंडा असेल, अशी अनेक गावं मी नावं घेऊ शकतो. मावडीचे काही शेतकरी असतील. अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी फुलाची शेती, वेगवेगळ्या प्रकारची शेती त्या ठिकाणी होतीये. सिंगापूर सारख्या ठिकाणी अनेक चांगल्या नर्सरी की जिथं आज पुरंदरच्या नर्सरीमध्ये ऍपल पण मिळतोय. आजच्या तात्या कोरडेच्या आप्पा कोरडेंच्या नर्सरीमध्ये त्या ठिकाणी ऍपल सुद्धा मिळतोय. काळा ऍपल सुद्धा आलाय. तुम्ही सगळ्या पत्रकारांनी बघितलं पाहिजे. अशा प्रकारे पुरंदरचं दुष्काळी पठार बदलतंय. केवळ 2004ला आलेली योजना त्याचं 2019ला केलेलं तुटली फुटलेली योजना सुद्धा नियोजन केलं आणि म्हणून आहे ना काही नाही केलं आम्ही वेगळं. आम्ही फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पर्यंत तळमळीने प्रामाणिकपणे पाणी प्रॉपरली नियोजन करायचा प्रयत्न केला, ज्याच्यामुळे एवढी शेती फुलली आहे. आता बजेटमधून आणि मागच्या वर्षीच्या निधीमधून त्या ठिकाणी पुरंदर उपसा आणि जानाई शिरसाईला निधी आलेला आहे. आम्हाला खात्री आहे यावर्षी हा निधीचं युटिलायझेशन प्रॉपरली झाल्यानंतर पुढचे 5 वर्षामध्ये पुरंदरचं पठार हे पूर्णपणे जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसाचा भाग पूर्णपणे बदललेला दिसेल. तीच मागणी आमची आहे की करा नदीची जी उजवी बाजू आहे सोमर्डीपासून ते खाली कोळविरे आणि मावडीपर्यंत, नावळीपर्यंत ह्या सगळा भाग गुंजवणीच्या माध्यमातून पूर्णपणे बदलणार आहे. खालच्या भागामध्ये ऑलरेडी आमच्याकडे बागायत आहे. वीरपासून म्हणजे तोंडल वीरपासून त्या ठिकाणी जेऊर मांडकी पिंपऱ्यापर्यंत. परंतु गुंजवणीच्या पाण्यामुळे आणि तो डोंगराच्या कडेला म्हणजे पुरंदरच्या खालच्या भागातल्या दक्षिणेच्या उत्तरेच्या बाजूला आल्यामुळे डोंगराच्या बाजूला 1993च्या कालव्याप्रमाणे तोही भाग 100% बागायत होऊन जाणार आहे. आणि ही माहिती मला काय म्हणायचं की काही मंडळी आज सगळा फारच करतात. थोडासा अभ्यास करा. मला श्रेय देऊ नका, पण चांगल्या गोष्टींच्यासाठी तुम्ही पाठीशी तरी या. आता हा ऊस काय मी लावला नाही, सगळ्या लोकांनीच लावला ना. पण काय केलं, पाण्याचं नियोजन केलं ना. जे 2004 पासून 2019 पर्यंत झालं नाही ते 2019 पासून 2024 पर्यंत काय झालं. आणि ह्याचं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज आम्ही मागणी करतोय. परवा आम्ही एक कमिटीने सुप्रियाताईंना भेटून त्या ठिकाणी मागणी केली की आम्हाला पुरंदरला आता स्वतःचा कारखाना पाहिजे, साखर कारखाना. आम्हाला स्वतःला आता वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल समन्वयच्या मीटिंगमध्ये कृषी खात्याला आम्ही आदेश दिलेत. आमच्या प्रत्येक मंडलमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या सीताफळ असेल, चिक्कू असेल, अंजीर असेल, फुलं असतील, ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती पॅकेजिंगचे ह्याचे युनिट्स उभे राहावे. हे का करतोय, कारण पुरंदर बदलत चाललंय. जिथे जिथे शक्य तिथं बदलत चाललंय. गुंजवणीचंही पाण्याचं नियोजन निश्चितपणे आम्ही चांगलं करू. आम्ही कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला आणि कुणालाही त्याच्यावरती ओव्हरलोड होऊन देणार नाही. आम्हाला चांगलं काम करायचंय, चांगल्या प्रकारचं काम करून तळमळीने काम करायचं. आणि म्हणूनसाठी आम्ही त्या ठिकाणी मी म्हणतोय की मला ना गुंजवणीमध्ये राजकारण करायचंय ना पाण्यामध्ये राजकारण करायचंय. मला लोकांच्यासाठी काम करायचंय. आमदार साहेब परत बोलले तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या परवाच्या बैठकीच्या संदर्भात आपण विधानसभा अध्यक्षांना तक्रार दिली आहे आणि विधानसभा अध्यक्षांच्या बाबतीतलं महाराष्ट्र आणि 2 पक्षांच्या अपात्रता आमदारांच्या बाबतीतलं न्यायालयीन पद्धती अनुभवली आहे. त्यात तुम्ही आता विरोधी पक्षाचे आमदार, तर तुम्हाला वाटतं का की या प्रक्रियेमध्ये काय तुम्हाला न्याय मिळेल तर तुम्हाला केराची नोकरी दाखवली आहे तुमच्या विशेष अधिकार भंग आणि अवमानाची सूचना
ही मी त्या ठिकाणी केलेली आहे. त्याची कमिटी असती कुठल्याही परिस्थितीत. आज तुम्ही बघितलं असेल विधानसभा अध्यक्षांनी जरी त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला तरी मला कोर्टामध्ये जायचे. आज कोर्टामध्ये ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की विधानसभा अध्यक्ष हे स्वतः सुद्धा विधानसभेचे सदस्य आहेत. जसा माझा विशेषाधिकाराचा भंग होतोय तसा त्यांचाही होऊ शकतो. त्यामुळे ते अशी गोष्ट करणार नाहीत. आणि जर झाला तर पुढे कोर्ट न्यायदेवतेकडे आम्ही न्याय मागू. जसे आज महाराष्ट्र सरकारमध्ये आज आम्ही सर्वजण त्या ठिकाणी महाविकास आघाडीची मंडळी त्या ठिकाणी मागतो आहोत आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे त्याही विषयामध्ये न्यायदेवता आम्हाला त्या ठिकाणी योग्य तो निर्णय देईल आणि मलाही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय मिळेल. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पुरंदरमधून कोणते अधिकारी गेले? त्याची माहिती माझ्याकडे आता कुठलीच नाहीये. त्या मीटिंगची माहिती मी काल घ्यायचा प्रयत्न केला. मीटिंग झाली, अनेक अधिकारी त्या ठिकाणी होते, परंतु त्याच्याबाबतची सविस्तर माहिती त्यांनी अजूनपर्यंत दिलेली नाहीये. आपल्याकडे कोणी अर्ज केला होता की आम्हाला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जायचे त्यामुळे सांगितलं होतं का? तसा अर्ज कुठलाही केला नाही, परंतु काही अधिकाऱ्यांचे म्हणजे त्यांच्या टीम मधून काही लोक ह्या मीटिंगला उपस्थित होते. भाऊसाहेब झिका आणि चिकनगुनिया, डेंग्यू यासारखे रुग्ण आता वाढत आहेत पुरंदर तालुक्यामध्ये. आरोग्याची कर्मचाऱ्यांची संख्या कमी. त्यातच तुम्ही आता आरोग्य केंद्रांना टाळे लावणार आहे. किती दिवसामध्ये टाळे लावणार आणि किती दिवसात? एक मिनिट, मी आपल्याला करेक्ट करतो. आज मी जिल्हा परिषदेच्या सीओना त्याच्या संदर्भात भेटतोय, कारण जिल्ह्यामध्ये 2 चिका रुग्ण आढळले आणि त्याच्यातला 1 चिका रुग्ण हा पुरंदर तालुक्यामध्ये आढळलेला आहे. अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे. परवाच्या आमसभेमध्ये सुद्धा माऊली मेहमानेंनी त्या ठिकाणी गुरोळीच्या बाबतीमध्ये केला होता. सातत्याने आम्ही पाठपुरावा करतो की गुरोळीच्या सर्व लोकांची त्या ठिकाणी तपासणी त्या ठिकाणी व्हावी. मी आज सीओना, जिल्हा परिषदेच्या सीओनाही त्याच्या संदर्भात भेटतोय, कलेक्टर महोदयांनाही भेटतोय आणि कंपल्सरी आम्हाला आरोग्य कर्मचारी द्यावेत किंवा मग काही प्रायव्हेट हॉस्पिटल्सला किंवा सरकारी दवाखान्यांना तुम्ही सांगावं आणि आरोग्याची शिबिरं त्वरेने त्या ठिकाणी घ्यावे. आणि एवढ्यावरती आम्ही थांबत नाहीये, तर चॅरिटी कमिशनरला भेटून जे मेडिकल 55 हॉस्पिटल्स वेगवेगळे आहेत त्या प्रत्येक हॉस्पिटलला चॅरिटी कमिशनरने त्या ठिकाणी आम्हाला चॅरिटी कमिशनरने निर्देशित करावं आणि पुरंदर तालुक्यातल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आम्हाला बॅकअप उपलब्ध करावा, अशा प्रकारची विनंती करणार आहे. सर, तुम्ही आपण पाहिलं की 2019ला पुरंदर तालुक्यात कर्नाटकला महापूर आला होता. हा महापूर आल्यानंतर आम्ही नारायणपूरपासून ते खाली पर्यंत बहुतांश ठिकाणी गावचे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले. कोटरी शेड असतील, तुमचे स्मशानभूमी, दशक्रिया विधिका, अनेक गावांना त्याचा धोका पोहोचला. या संदर्भात आपण विधानसभेमध्ये प्रश्न पण उपस्थित केला होता आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून आपल्याला इथं 30/11ला एक पत्र जारी करण्यात आलं होतं आणि त्या पत्रामध्ये स्पष्टपणे असा उल्लेख आहे की इतर ठिकाणचे पैसे त्यांनी दिले नुकसानीचे, पण जे महापुरात शासनाच्या वतीने जे रस्ते, पूल, दशक्रिया विधी, घाट, स्मशानभूमी, शेड, बंधारे, वीज वाहिन्या, रोहित्र, पोल्ट्री यांना आर्थिक मदत देण्याकरता कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला नाही. म्हणजे पुरंदर तालुका प्रशासन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कोट्यवधी रुपयांचं नुकसान होऊन सुद्धा तालुक्यातून एकही प्रस्ताव त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात जात नाही. म्हणजे शोकांतिका म्हणायची का काय म्हणायचं? मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं, 1 रुपयाचा आपल्याला त्याच्याबाबत निधी मिळाला नाही आणि त्या जिल्हाधिकाऱ्यांचं त्याला उत्तर आहे की आमच्याकडे म्हणजे कोणताही प्रस्तावच प्राप्त झाला नाही तालुक्यातून. आज अनेक ठिकाणच्या स्मशानभूमी तशाचे, आज इथं शेकडे विधी घाट तसेचे, मग ह्यांचे प्रस्ताव का नाही गेले तालुक्यातून? आज मला आपण योगेशजी जे विचारलंय मी तसं सांगतो. 2019ला पुरंदर तालुक्यातल्या पुरंदर किल्ल्यावरती आणि अक्षरवाडी, भिवरी आस्करवाडीच्या तिथे अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाली होती आणि केवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्या पाण्याचं हे होता की 1 तासामध्ये नाझरे धरण ओटकोट वाहून 2 TMC पाणी नाझरे धरणावरनं वाहून गेलं होतं. त्याच्यासाठी पुनर्वसन मंत्र्यांना मी स्वतः पत्र दिलं होतं. पुनर्वसन मंत्र्यांना मीटिंग झाल्याचं पुरावा माझ्याकडे त्या ठिकाणी आहे. त्याच्याबाबतची मागणी केलेली. जिल्हाधिकारी महोदय सुद्धा त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय त्या ठिकाणी होते. जिल्हाधिकारी महोदयांना पण लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्या गावांचे म्हणजे करा नदीच्या तीरावरती आणि आपल्या
दोन्ही म्हणजे चांबळी नदीच्या तीरावरच्या, करा नदीच्या तीरावरच्या आणि जिथे जिथे ओढे नाले होते जिथं हे परिस्थिती झाली त्या सगळ्या तीरावरचे पत्र त्या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत. त्यावेळेसचे तत्कालीन BDO असतील, त्या गावांच्या ग्रामपंचायतीची ठरावाची पत्र घेऊन तेही सबमिट केलेले आहेत. ह्या सगळे पत्र सबमिट केले 2019ला. त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय. दुर्दैव असं आहे की त्याच्यानंतर पुनर्वसन खात्याने निधी मंजूर केला, तो निधी आला, परंतु अतिवृष्टी ही पुरंदरच्या किल्ल्याच्या भागामध्ये झाली. नारायणपूर भागामध्ये, नारायणपूर पण वाहिलं गेलं होतं तुम्हाला माहिती आहे. आस्करवाडी भिवरीच्या परिसरामध्ये झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर नदी वाहून गेली. नाजऱ्याच्या खाली 30 किलोमीटरवरती त्या पुनर्वसनचे पैसे म्हणजे पूर आला पुरंदर तालुक्यात आणि खर्च झाले बारामतीच्या शहरामध्ये त्या ठिकाणी सौंदर्यीकरणासाठी नदीच्या. हा खरं म्हणजे त्या ठिकाणी शासनाचा आणि मला म्हणायचं पुनर्वसनचे सगळे पैसे जे आहेत ते जिल्हाधिकारी महोदयांच्या डेस्कवरती येतात आणि त्यांनी खर्च करायचा असतो. पुनर्वसनच्या पैशाचा खर्च आणि अपव्यय कुठं केला गेला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सातत्याने पाटबंधारे खात्याला, पुनर्वसन खात्याला त्या ठिकाणी मी सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे की पुरंदर तालुक्यातल्या कऱ्हा नदीची ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ही त्या ठिकाणी तुम्ही आखून द्या, जेणेकरून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, नदीकाठी राहणाऱ्या सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कळेल की रेड लाईन कुठं आहे आणि ब्ल्यू लाईन कुठं आहे. ब्ल्यू लाईनच्या बाहेर आम्हाला बांधकाम करायचंय, रेड लाईनच्या आणि ब्ल्यू लाईनच्या मध्ये काही ठेवायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी कळायला असत्या. परंतु त्याच्यासाठी सुद्धा पुनर्वसन खात्याने, पाटबंधारे खात्याने कधी निधीची प्रोव्हिजन केली नाही. आज पाटबंधारे पुनर्वसन खात्याने आपत्ती आणि पुनर्वसनचे पैसे पुणे जिल्ह्यातले कुठं खर्च झाले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्याबाबत मला वाटतं माझ्यापेक्षा जास्त, कारण सातत्याने विरोधी आमदार म्हणून किंवा आमदार म्हणून मी सातत्याने ओरडतोय. तुम्ही सगळेजण माहिती आहे. मी मगाशी सांगितलं की सध्या आहे ना पुनर्वसनाचे पैसे सुद्धा सुशोभीकरणासाठी जातात आणि इतरही पैसे त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जातात. हे तुमचं आमचं दुर्दैव आहे. लोक उपयोगासाठी जे पैसे आले पाहिजे त्या पैशाचा अपव्यय किंवा त्याचा मार्ग बदलला जातोय. कुठे खर्च करायचा? जिथे पूर आला तिथे खर्च केला पाहिजे का जिथे पूर नाही पाणीच आलं आणि पाणी ओसरलं तिथे खर्च केला पाहिजे? हे बघणं सगळ्यात महत्वाचं मला वाटतंय. आणि मला पत्रकार बनवून सांगायचं 30/11चं जे पत्र दिलंय ते या वर्षीच्या ठरावाचं दिलेलं आहे. त्याच्यात सर काय केलं की 2019चा उल्लेख आहे त्यांचा. ऐका ना, 30/11चं त्याला त्यांनी आहे ना, म्हणजे आपण त्या पत्राची कॉपी मला द्या. मी आदरणीय, कारण खळदगाव हे संरक्षित भिंत करावी याच्यासाठी एक स्पेशल मीटिंग त्यावेळेस पुनर्वसन मंत्र्याकडे झाली आहे. सातत्याने मुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, पालकमंत्र्यांच्याकडे मी सातत्याने गेली 4-4.5 वर्ष पाठपुरावा करतो की खळद गावाला मला संपूर्ण रिटेनिंग वॉल द्यावी. कोडीत असेल, सासवड असेल, कुंभारवळण असेल, वाळुंज असेल, बेलसर असेल, निळुंज असेल, त्याचप्रमाणे खाली कोथळ असेल, नाजरे, रानमाळा, नाजऱ्याच्या दोन्ही खालचे नाजरे, ह्या सगळ्या ठिकाणी जिथे जिथे पाणी वाहून गेले, खड्डे पडलेत, सासवड असेल, वरती गराडे असेल, नारायणपूर, भिवडी, या सगळ्या परिसरामध्ये रिटेनिंग वॉल आमचे जिथे जिथे वाहून गेले ते करावेत. ह्याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा माझा चालू आहे. हे जर पत्र दिलंय तर निश्चितपणे ह्या पत्राची चौकशी करावी लागणार आहे. कारण मग दुर्दैव आहे की पत्र व्यवहारच हा जिल्हा अधिकाऱ्यांच्या ऑफिसमधनं गायब होतोय का काय? आता तुम्ही जे म्हणताय ना की हा निधी सगळा बारामतीला गेला, मान्य आहे. परंतु आता जसं तुम्हाला इथं मुख्यमंत्र्यांनी डावलला हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित करताय, त्याच पद्धतीने या पत्रात स्पष्टपणे असं दिलेलं आहे की 2019 साली जी नुकसान भरपाई आपली जे झालं होतं त्याचा तुम्ही सांगितलं की प्रस्ताव आपण त्यांच्यापर्यंत पाठवले. मग जिल्हाधिकारी कार्यालयातून आपण गेलेले प्रस्ताव सुद्धा गाळ झाले का? कारण का जिल्हाधिकारी कार्यालयाने ते संबंधित मंत्र्यांना स्पष्टपणे असं लिहिलंय की आमच्याकडे एकही प्रस्ताव इथं प्राप्त झाला नाही. निश्चितपणे असंच म्हणावं लागेल की ते प्रस्ताव गायब झाले. निधी वळवण्यासाठी आहे ना, आज फाईल गायब होतात, कुठे आग लागते, कुठं काय होतं, आता मला सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही सगळेजण सुज्ञ आहात, त्यामुळे काय काय गायब होतं हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्यामुळे निधी मिळवण्यासाठी, निधी डायव्हर्ट करण्यासाठी अनेक गोष्टी गायब होऊन जातात. प्रस्ताव गायब झाले, निश्चितपणे प्रस्ताव गायब झाले. दुसरा एक त्याच पत्राच्या अनुषंगाने शेवट असा जो होत आहे की तुम्ही जो विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता
दरड प्रणव क्षेत्र म्हणून तुम्ही नारायणपूर पासून ते पुरंदर किल्ल्यापासून ते अगदी जेजुरीपर्यंत तुम्ही जे सांगितलं या संदर्भात नव्याने प्रस्ताव सादर करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश दिले होते. मग या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने असे कोणते प्रस्ताव तयार केलेत का की ते पुढे पाठवलेत का, की आता परत जे सांगितले या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी प्रस्ताव पाठवलेत का? आता त्या प्रस्तावावरती काम चालू आहे. जेजुरी देवस्थानचा जो भाग आहे, जेजुरी देवस्थानचा जेजुरीचा जो भाग आहे त्याची आता इस्टिमेट तयार झालेले आहेत. बाकी सुद्धा आहे ना, म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे पांगाऱ्याचा घाट असेल, शिवडीचा घाट असेल, जे नारायणपूरचा जो घाट आहे आपला डोंगरमाथा, तिथेही तो प्रस्ताव केलेला आहे. त्याचंही इस्टिमेटचं काम PWDचं आता त्या ठिकाणी चालू आहे. आता तुम्ही जे सांगताय हा सांगितलं तुम्ही नारायणपूरचं वगैरे हे घाटांचं सांगितलं, पण करा नदीच्या लगतच्या गावांसाठी जर त्या ठिकाणी जर प्रस्ताव पाठवायचे म्हटलं तर त्या ठिकाणी इरिगेशन डिपार्टमेंटला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन ही फायनल झाली नाही. बरोबर. मग ब्ल्यू लाईन रेड लाईन फायनल झाली नाही तर संबंधित डिपार्टमेंटचे जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही जेव्हा संदर्भात पाठपुरावा केला तर त्यांनी सांगितलं याच्यासाठी आम्हाला 2 लाख रुपये निधी लागतोय आणि हा 2 लाख रुपये निधी सुद्धा आहे का आपल्याकडे मागून घ्या ना ऑफिस मधलं, त्याच्यासाठी आता 2 लाख सुद्धा त्यांना देऊ शकत नाही. मग ही ब्ल्यू लाईन रेड लाईनच फायनल नाही झाली तर पुढचे प्रस्ताव जाणार कधी? मी आपल्याला तेच सांगतोय की 4.5 वर्ष झालं मी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन फायनल करण्याच्या संदर्भात सातत्याने त्या ठिकाणी प्रश्न हा पाटबंधारे खात्याकडे त्या ठिकाणी मांडतोय. मधल्या काळामध्ये पाटबंधारे खात्याने मला एक जुना GR दिला होता ज्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी कॉन्ट्रीब्युशन द्यायचं. मी त्यांना नवीन GR काढून दिला ज्याच्यामध्ये शासनाने त्याच्यामध्ये DPDCने कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आणि ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन करायचं. कुठल्याही ग्रामपंचायतीला कुठल्याही नगरपालिकेला त्याची तोशिष करणार नाही. परंतु त्याच्यावरती खरं म्हणजे काय झालेलं आहे तुम्हाला एक मी स्पष्टपणे सांगतो. मागच्या 2.5 वर्षामध्ये विरोधी आमदाराचं पत्र घ्यायचं अलग लक्षात आणि ते इन करायचं, इनवर्ड करायचं, जे पत्र अडचणीचं आहे ते गायब करायचं, एवढंच काम आहे ना सध्या शासनामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी चालू आहे. आमदार साहेब 2019 मध्ये सुटल्या पुढे तुम्ही काही लष्कर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी नदी सुधार कार्यक्रमाचं भूमिपूजन केलं होतं संगमेश्वरला. त्या कामात पुढं काय झालं? आता काम चालू आहे ना त्याचं. किती वेळ आहे त्या कामात? काहीच नाही. 1 मिनिट ऐका भाऊ. त्याच्यामध्ये त्या कामाला निधी आपल्याला उपलब्ध झाला होता मागचं महाविकास आघाडीचं सरकार असताना. सदर्व निधीवरती स्टे त्या ठिकाणी आला आहे. त्या निधीला स्टे आल्यामुळे ते काम उशिरा सुरू झालं. आज जर तुम्ही बघितलं तर एक बाजूचं दगडाचं त्याच्यासाठी तुझा निधी पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी मंजूर केला होता 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटीचं काम अजून चालू आहे. तो संपूर्ण जो प्रस्ताव होता दगडी कामाचा तो पहिल्या पेशव्यांच्या समाधीपासून ते सोपान काकांच्या मंदिरापर्यंतचा प्रस्ताव पूर्णपणे होता आणि संगमेश्वराचा परिसर त्याच्यामध्ये संपूर्ण जो प्रोजेक्ट आहे तो 8.5 कोटी रुपयांचा आहे. फक्त 1.5 कोटीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्याला स्टे होता कोर्टामधनं. आम्ही त्या ठिकाणी त्या संबंधित स्टे हा उठून आणल्यानंतर त्या ठिकाणी ते काम सुरू झालं. त्याच्यासाठी जवळपास 2022 पासून 2023 पर्यंत आम्हाला 7 महिने कोर्टामध्ये गेले. कोर्टाचा आदेश झाल्यानंतर ते टेंडर झालं आणि ते काम सुरू झालं. परवाच्या जलजीवनच्या मीटिंगमध्ये नागरिकांची मागणी आहे की शाश्वत पाण्यासाठी शाश्वत धर्तीवरती वीजचं पाणी साठवून टँक करून करावं. त्या संदर्भात ते आता काय परवाच्या जलजीवनच्या मीटिंगमध्ये नागरिकांची मागणी अशी झाली की शाश्वत धर्तीवरती शाश्वत पाण्यासाठी टँक करावं वीजचं पाणी आणून आणि ते पाणी द्यावं. त्याबाबत काही साठवण तलाव स्टोरेज ते आता जे जलजीवन मिशनचं काम आहे त्याच्यामध्ये जी आता वाढीव मागणी केलेली अनेक वाढीव वस्त्या अनेक गावांच्या राहिलेल्या आहेत. काही ठिकाणी पाण्याचे कनेक्शन राहिलेले आहेत आणि काही ठिकाणी पाण्याच्या टाक्यांची वाढीव मागणी आहे. तर त्याच्यामध्येच तो साठवण तलाव जे आहेत आपण जसं सोलर पंप घेतले सगळ्या बॅकअपमध्ये तसेच साठवण तलाव सुद्धा आपण त्या ठिकाणी घेतो. ज्याप्रमाणे आपण निरेला घेतले. निरेला आपण तो प्रयोग केला पहिला कॅनॉलच्या बाजूला पाटबंधारे खात्याची जागा घेऊन. तशाच प्रकारे आपण ते साठवण तलावांचा हे घेतोय. कारण या वर्षी सुद्धा आपण बघितलं की सातत्याने दर 4 वर्षाने आपल्याला भीषण दुष्काळाला त्या ठिकाणी सामोरे जावं लागतंय आणि पुरंदरच्या पूर्व भागामध्ये त्या ठिकाणी शेतीला पाणी मिळतंय पुरंदर उपसा किंवा जानाईच्या माध्यमातून, परंतु प्यायला पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्यायच्या पाण्यासाठी साठवण तलाव हे असावेत की जेणेकरून 1 महिना त्या प्रत्येक गावाला किंवा त्या MGPची जर ती स्कीम असेल तर त्या स्कीमला 1 महिना पाणी पुरेल एवढं पाण्याचा साठवण तलाव त्या ठिकाणी उपलब्ध व्हावा.
सासवडच्या स्कीममध्ये आणि जेजुरीच्या स्कीममध्ये सुद्धा आपण साठवण तलाव त्या ठिकाणी अंतर्भूत करतो. आता जलजीवनची डिझाईन आता बदलता घेणे तसं जलस्रोत जलजीवनची डिझाईन आता बदलता घेणे त्याचं रिवाईज करता घेणे जलस्रोत तुम्ही आता बदलून गेला म्हणजे जसं नाझऱ्याचं धरले किंवा धरलेले माहूर धरले ते लोकांच्या मागणीप्रमाणे मूळ जलस्रोत बदलणार ज्या स्कीम झालेल्या नाहीयेत त्याचे जलस्रोत आता बदलतो. जसं आम्ही परिंच्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला. परिंच्याचा जो जलस्रोत होता तो पूर्वी संगम डॅमचा होता, मग तो माहूर डॅमचा केला होता. माहूर डॅम आणि संगम डॅमचा बदलून आम्ही त्या ठिकाणी वीर डॅमचा घेतलाय. जिथे जिथे स्कीम पूर्ण झालेल्या नाहीत किंवा सुरुवात झालेली नाही तिथे ऐका ना, तिथे बारमाही करतोय आपण, जिथे बारमाही उपलब्ध आहे. आणि नाझरे वगैरे ह्या स्कीम पूर्ण झालेल्या. आता वनपुरीच्या गावचा जलस्रोत होता, तर वनपुरीला आम्ही त्या ठिकाणी प्रादेशिकच्या स्कीममध्ये म्हणजे दिवे, त्यानंतर सोनवरी आणि झेंडेवाडी ह्या स्कीममध्ये आम्ही अंतर्भूत करून टाकले, जेणेकरून वनपुरी गावाला सुद्धा आता घोरवडीमधूनच पाणी त्या ठिकाणी उपलब्ध. प्रादेशिकची जे स्कीम आहेत समजा पूर्ण झाली असते त्याची वितरणी तरी साधारणतः 110 कोटी तालुक्यातल्या स्कीम आहेत त्या पूर्ण झाले असले ते समजा काही नाझरे धरण असेल, पिलारवाडी असेल, गाडी धरण असेल असे ठराविक ठिकाणावरूनच ते आहेत सगळ्या. तर त्या ठिकाणी साठवण टँक म्हणून त्या जलस्रोतला जोडलं जाऊ शकेल ना? होऊ शकतं का असेल? होऊ शकेल ना. जसं आपण आता तुम्ही जर बघितलं तर प्रादेशिकच्या स्कीम, जसं आता पोंड्याची स्कीम आहे, पोंडे आपण त्या ठिकाणी माळशिरस म्हणजे पारगाव माळशिरसच्या स्कीमला आपण पोंडे जोडायचा प्रयत्न करणार, जेणेकरून ते ॲडिशनल राहील. आणि नाझऱ्यामध्ये ज्या स्कीम आहेत, जर उद्या जेजुरीला आणि MIDCला आज वीरमधनं पाणी त्या ठिकाणी येतंय. वीर हे बारमाही एक कन्फर्म सोर्स आहे. त्यामुळे ज्यावेळेस जेजुरीसाठी आपण जो पेशवे तलाव आहे जुन्या जेजुरीमधला त्या ठिकाणी साठवण तलाव करतोय, त्या साठवण तलावाला एक लाईन ही आपण त्या ठिकाणी ह्या प्रादेशिक योजनांची त्या ठिकाणी देणार. जसं दिव्याच्या ह्याला आता आम्ही सासवडची जी गराड्याची लाईन आहे ती एक ॲडिशनल सोर्स म्हणून देतोय. जर उद्या घोरवडीला पाणी कमी राहिलं तर जी दिवे प्रादेशिक आहे त्या गावांना घोरवडी आटल्यानंतर अडचण येऊ नये म्हणून गराड्याच्या लाईनचं एक कनेक्शन आम्ही सासवड लाईनचं एक कनेक्शन त्याला ॲडिशनल दिलंय. अशा प्रकारच्या योजना करतोय. आणि म्हणजे आमचं मत असं आहे की कुठल्याही परिस्थितीत लोकांना प्यायच्या पाण्यापासून वंचित राहू नये. त्याच धर्तीवर शिवरी प्रादेशिक योजनेत पिलनवाडीचं कमी पडतं, त्याच धर्तीवरती वीरवरून शिवरी प्रादेशिक साठी काय तरतूद करणार का किंवा कसं? शिवरी प्रादेशिक पिलनवाडी कमी पडतं, पुरत नाही. ऑलरेडी शिवरी प्रादेशिकची सर्व गावं कुठली आहेत अलीकडची आणि ते पिलनवाडीपर्यंत मुख्य व्यतिरिक्त झालं नाही. पिलनवाडी पुरतच नाही. त्या लोकांचा विरोध आहे. परवा मी पाहिले की त्या लोकांनी त्याबाबत आंदोलनाचा मार्ग अवलंबला की ते करू नये म्हणून. मागच्या वर्षी दुष्काळ होता, त्यामुळे त्या लोकांनी आंदोलनाचा पवित्र मानला. वरती काळा खडक जे आहे म्हणजे पांगारेच्या वरती ते धरण सुद्धा अजून अपूर्ण आहे. ते धरण पूर्ण झाल्यानंतर पिंगोरीला सुद्धा त्या धरणाचा बॅकअप राहणार आहे. पांगारे गावाला सुद्धा इरिगेशनसाठी त्या धरणाचा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. ते धरण झाल्यानंतर ते परिपूर्ण होणार आहे. आणि मी पुन्हा एकदा आपल्याला करेक्ट करतो, शिवरी प्रादेशिक असेल किंवा पारगाव प्रादेशिक असेल, पारगाव प्रादेशिक नाझऱ्यावरनं आहे, शिवरी प्रादेशिक जे आहे ती पिलनवाडीवरनं आहे. या दोन्ही योजनांना आम्ही भविष्य काळामध्ये जर अडचण आली, जसं MIDCतनं जेजुरी नगरपालिकेला पाणी द्यायचा प्रयत्न केला किंवा MIDCतनं या प्रादेशिक योजनांच्या पिण्याच्या पाण्यासाठी मोरगाव असेल किंवा पुरंदरच्या काही ह्यांना आपण पाणी दिलं कोळविऱ्याला वगैरे, तशा प्रकारे हे पाण्याचं कनेक्शन जे आहे ते जेजुरी नगरपालिकेला आणि MIDCला येत असताना त्याचे ॲडिशनल स्टोरेज टँक करून ह्या स्टोरेज टँकमधलं ह्या प्रादेशिक योजनांना आम्ही कनेक्टिव्हिटी देणार आहोत. जर आपले इथले सोर्स आटले तर, म्हणजे नाझरे असेल, पिलनवाडी असेल, गराडे असेल किंवा घोरवडी असेल. प्रश्न की तुम्ही आता हे जे सगळं सांगताय ते तुम्ही वाढीव प्रस्ताव केले, हे पूर्वीच्या ह्याच्यात नाहीये सगळं तुम्ही आता जे बरोबर आहे. बरोबर. आता खळदचा जो एक बारकाईने विषय आहे, खळदमध्ये आपण जे काही वाड्या वस्त्या आमच्या राहिल्या होत्या त्याचा सुधारित प्रस्ताव करून आपण त्या संबंधित डिपार्टमेंटला झालं दिले तर 1.5 वर्ष जवळपास झालं, परंतु अद्यापर्यंत त्याला मंजुरी मिळालेली नाही. मग आपण हे तुम्ही जे सगळं सांगताय हे शासन तुमच्यावरती वारंवार अन्याय करतंय असं जर असेल तर हे तुम्ही जे दिलेले प्रस्ताव आहे ह्यांना शासनाकडून मंजुरी मिळेल ह्याची शाश्वती कितपत आहे? आज हे शासन दरबारी दिलेले, आज जर तुम्ही बघितलं पुरंदर तालुक्यातले 65 आणि जीवन प्राधिकरणांचे आपले 11 प्रस्ताव, एवढे प्रस्तावांना आहे ना आपण वाढीव मंजुरीसाठी, वाडी वस्ती राहिली आहे, गावं राहिली आहेत, पाण्याची टाकी राहिली, हे वाढीव प्रस्ताव आपण दाखल केलेले, त्याच्या प्रमा दाखल केलेले आहेत. आणि आता शासनाचं आयुष्य हे फक्त 2.5 वर्षाचं राहिलंय.
अडीच महिन्याचं राहिलंय. त्यामुळे 2.5 महिन्यानंतर आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळे हे विषय आम्ही 100% मान्य हे सरकार घालवण्यासाठी तुम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष आहात. काँग्रेस पक्षाच्या वतीने तुमचा जिल्ह्यात काय प्रोग्राम आहे? तुम्ही किती जागा लागणार आणि किती हे करणार जिल्ह्यामध्ये? बरं, आता तुम्ही हे सरकार पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी निश्चितपणे सांगतो, आज पुरंदर हवेली बरोबरच बोरवेल्ला मुळशी या आमच्या हक्काच्या 2 जागा आहेत. त्याच्याबरोबर जुन्नर असेल, खेड असेल आणि मावळ ह्या 3 जागांची मागणी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेबांच्याकडे त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. आम्ही आग्रही आहोत आणि आमच्याकडे सक्षम चांगले उमेदवार त्या ठिकाणी आहेत. मावळमध्ये, लोणावळ्यामध्ये, आमचे नगरपालिकेमध्ये आमचा उपनगराध्यक्ष होता. आमचा तिथे चांगल्या प्रकारची संघटना आहे. देहू कॅन्टॉन्मेंटमध्ये सुद्धा आमचे 2 नगरसेवक होते 5 पैकी. लोणावळ्यामध्ये 6 नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष आमचा होता. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आमचं संघटना चांगली आहे. जवळपास आमच्याकडे 30 विकास सोसायटी आणि 12 सरपंच त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे मावळमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद खूप चांगली आहे. काँग्रेसकडे सक्षम उमेदवार त्या ठिकाणी आहे. त्यामुळे निश्चितपणे मावळची जागेसाठी आम्ही आग्रही आहोत आणि निश्चितपणे काँग्रेसचा मावळचा आमदार झालेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. खेडमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षाचं संघटन चांगलं आहे. उपसभापती आमचा होता. आज मार्केट कमिटीला आमचा जो मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे ते त्या ठिकाणी अतिशय यंग मुलगा आहे जो त्या ठिकाणी निवडून आलाय चांगल्या मार्जिननी. मार्केट कमिटीला आम्ही प्रतिनिधित्व करतोय. काही नगरपालिकांमध्ये सुद्धा आमचं छोट्या कमी जास्त प्रमाणामध्ये राजगुरुनगर असेल, आळंदी असेल आणि चाकणमध्ये आमचे काही नगरसेवक त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे जो खेडचा मतदारसंघ आहे तोही सक्षमपणे आम्ही मागणी करतो आहोत. जुन्नर मतदारसंघामध्ये आमची 1 नगरसेविका जुन्नर शहरामध्ये आहे. त्याचबरोबर आदरणीय सत्यशीलजी शेरकर हे विग्नर कारखान्याचे अतिशय यंग, डायनॅमिक आणि खऱ्या अर्थाने डार्क हॉर्स आमदार आमच्याजवळ आहेत आणि आम्हाला खात्री आहे सत्यशील शेरकरांच्या रूपाने अतिशय तरुण आमदार आपल्याला पुणे जिल्ह्याला त्या ठिकाणी जुन्नर मतदारसंघातून काँग्रेस पक्ष देईल. लोकही अपेक्षेने या 3ही मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सक्षमपणे उभे राहतील. आज पुण्याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर कसबा मतदारसंघामध्ये आमचे आदरणीय रविभाऊ दंगेकर साहेब हे सक्षमपणे त्या ठिकाणी उभे आहेत. सक्षमपणे त्यांनी ती निवडणूक लढवली आणि अनेक वर्षानंतर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा पुण्याच्या कसब्यामध्ये जिथून आदरणीय छत्रपती आपल्या सर्वांचंच आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची झेंडा लावला, तिथे रविभाऊंनी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी लावलाय. शिवाजीनगरमध्ये सुद्धा अतिशय कमी मतांनी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीला पडला होता. यावेळेस आम्हाला खात्री आहे शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रामध्ये सुद्धा काँग्रेसचा आमदार त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसेल. कॅन्टॉन्मेंट बोर्डामध्ये सुद्धा अवघ्या 3,500-4,000 हजार मतांनी आमचे उमेदवार त्या ठिकाणी पडले होते. त्यामुळे तोही कॅन्टॉन्मेंट जो आहे हा चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी आमदार किचा उमेदवार आणि सक्षमपणे काँग्रेस उभी राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ग्रामीण भागामधून 5 आणि शहरी भागामधून कमीत कमी 3 असे 8 आमदार आम्ही पुणे जिल्ह्यामधून 21 पैकी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून सुद्धा, उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारची ताकद पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि खऱ्या अर्थाने आमच्या महाविकास आघाडीचे लोकनेते आणि या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षमपणे शरदचंद्रजी पवारसाहेब गटाचं सुद्धा ताकद मोठ्या प्रमाणावरती पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये 21 पैकी जवळपास 17 ते 18 जागांच्या पर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोहोचू अशी खात्री आम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. लोकसभेला आपण आघाडीचा धर्म पाळला, सुप्रियाताईंच्या पाठीमागे आपण खंबीरपणे मतदान करून घेतलं. परंतु सध्या विधानसभेच्या बाबतीमध्ये आपला सहकारी पक्ष आपल्याला राष्ट्रवादी शरद गटातून वेगळा प्रयोग केला जातोय. पण या आघाडी राहणार का नाही असं मला जर बंडखोरी त्या मुद्द्याने जर बंडखोरी झाली तर काय चित्र असेल? मला असं वाटतंय की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीची बैठक
राज्यामध्ये त्या ठिकाणी झाली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, बाळासाहेबजी थोरात साहेब, पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, शिवसेनेचे आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, राऊत साहेब, सर्वच मंडळी एकत्रितपणे होती आणि मला खात्री आहे अतिशय सक्षमपणे एका विचाराने एका दिलाने ज्याप्रमाणे लोकसभेची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिलाने महाविकास आघाडीने त्या ठिकाणी लढवली, तशाच प्रकारे सर्वसामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, तरुणांच्या आणि महिलांच्या हक्कासाठी महाविकास आघाडी सगळे आपापसातले मतभेद असतील, तंटे असतील ते मिटून एकत्रितपणे लढेल. अध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजनेवरती अध्यक्ष नाना पटोले हे सातत्याने टीका करतात. महाविकास आघाडी देखील टीका करते. या बाबतीत तुमचं मत काय? माझं मत निश्चितपणे आहे. आपण जर बघितलं लाडकी बहीण योजना ही योजना खरं म्हणजे सर्वसामान्य महिलांच्यासाठी निश्चितपणे हवी आहे, परंतु ती चुकीच्या पद्धतीने मांडली गेली आहे. आदरणीय आमचे नेते राहुलजी गांधी साहेबांचा जर जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आणि इंडिया आघाडीचा संपूर्ण देशाचा जाहीरनामा जर आपण बघितला असेल तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख होता की जर देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आलं तर प्रत्येक परिवारातल्या एका ज्येष्ठ महिलेला महिन्याला 8,500 रुपये आणि वर्षाला 1,00,000 रुपये एवढा निधी दिला जाईल. त्याच्यामध्ये इंडिया आघाडीचं स्पष्टपणे मत होतं की त्या परिवाराचं पालन पोषण आणि आहार, त्या परिवाराची राहण्याची व्यवस्था आणि त्या परिवाराला एक आधार त्या ठिकाणी मिळावा. आज 1,500 रुपये हा आधार होत नाही. ही आज 15 लाख रुपयांवरनं 1,500 रुपयांवरती आले. ह्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारा ना. तर त्यामुळे मला वाटतं की ते झालं. ऐका ना, लाडली बहीणच्या बाबतीमध्ये माझं हे मत आहे की आदरणीय राहुलजींनी जो जाहीरनामा काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने मांडला होता तशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारने खरं म्हणजे आणायला पाहिजे होती. आज संजय गांधी निराधार योजना आणि अनेक सरकारच्या श्रावणबाळ योजना आहेत, त्या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा वेळेवरती पैसे येत नाही. आजही आम्हाला असं समजलंय की सरकार आता 19 ऑगस्टला त्या ठिकाणी रक्षाबंधन आहेत, आपल्या सगळ्या भगिनी त्या ठिकाणी करणार आहेत, तर केवळ 19 ऑगस्टला आता सगळ्या माता भगिनींना त्या ठिकाणी रक्षाबंधनचं 3,000 रुपये सरकारी तिजोरीतले कर्जाने आणलेले काढून देणार आहे आणि त्याच्यानंतर मग निवडणूक झाली की नमस्कार करणार आहे. आणि दुसरं म्हणजे लाडला भाऊच्या बाबतीमध्ये माझं स्पष्टपणे या लाडला भाऊ योजनेला विरोध आहे. विरोध 6,000 रुपये द्यायला नाहीये. माझ्या तरुणांचा पुरंदर हवेलीतल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या तरुणांचं एक स्पष्टपणे मत आहे. आज तुम्ही मागाशी आरोग्य विभागाचा विषय काढला. आज कितीतरी ग्रामसेवक नाहीयेत, कितीतरी आरोग्य अधिकारी नाहीयेत. पोलीसमध्ये माझ्या पुरंदर तालुक्यात 160 पोलीस कमी आहेत. आज कितीतरी डिपार्टमेंट, त्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, रेव्हेन्यू असेल, पाटबंधारे, सगळीकडे लोक कमी आहेत. आज ह्या ज्या 30 लाख लोक कमी आहेत, 30 लाख लाडल्या भावांना तुम्ही इंटर्नशिप द्या ना सरकारी जागांमध्ये. तिथे मला माझ्या मुलाला तुम्ही त्या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून घ्या, त्याला 6,000 रुपये द्या. तो ग्रामसेवक म्हणून आनंदाने काम करेल. त्याला तलाठी म्हणून चार्ज द्या, तो तलाठी म्हणून काम करेल. आज सर्वसामान्यांची जी पिळवणूक होतीये ही पिळवणूक बंद होईल. त्या ठिकाणी नर्स म्हणून माझ्या बहिणीला त्या ठिकाणी जागा द्या आणि तिला इंटर्नशिपचे पैसे द्या. आज काही मुलं ही कॅपेबल नाही आहेत का? ह्या मुलांना संधी द्या ना. तुम्ही का कॉन्ट्रॅक्टवरती लोक भरताय? तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टवरती भरायच्या ऐवजी तुम्ही त्या ठिकाणी ती जागा रिक्त ठेवून 2-2 चार्ज एका अधिकाऱ्याला दिल्यामुळे तो अधिकारी वेळ देऊ शकत नाही आणि मग त्याला भ्रष्टाचाराची लागण होती. आज भारतामध्ये भ्रष्टाचार हा केवळ वेळेवरती काम न केल्यामुळे होतोय. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचा असेल तर 100% जागा यांची भरती झाली पाहिजे. लोकांना सगळ्या योजना, सगळी कामं लोकांची ऑन टिप त्या दिवशी ते आल्यानंतर झाली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी मला वाटते लाडला भाऊ आहे ना, हा लाडका भाऊ न करता कार्यक्षम भाऊ करा की ज्याला इंटर्नशिपमुळे अनुभव पण मिळेल. त्याचा अनुभव त्याला उद्या कुठल्याही कंपनीत मिळेल. तुम्ही इंटर्नशिप द्या ना, स्टायपंड द्या त्यांना, 6,000 रुपये स्टायपंड द्या. त्याला 24 महिन्याचं त्या ठिकाणी इंटर्नशिप द्या. त्याला अनुभव मिळेल. तलाठी म्हणून कसं काम करायचं, ग्रामसेवक म्हणून काम कसं करायचं, पोलीस म्हणून काम कसं करायचं, त्याच्या अनुभवावरती त्याला कुठेही नोकरी मिळेल पुढे. तर मला सरकारला सांगायचं, ह्या दोन्ही योजना आहेत ना, ह्या खरोखर आमचे नाना भाऊ जे म्हणतात ना, ते म्हणजे बकवास आहे. भीक नको, आम्हाला काम द्या.
जसं शेतकरी म्हणतो ना, भीक नको, आमच्या खतांना, आमच्या शेताला, आमच्या हाताला काम द्या, आमच्या पिकाला रेट द्या, तुम्ही आम्हाला भीक नका देऊ. खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्थसंकल्पाबाबत जी पत्रकार परिषद दिल्लीमध्ये झाली त्यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की जो अर्थसंकल्प सादर केला गेलाय त्या अर्थसंकल्पामधील बहुतांश मुद्दे हे इंडिया आघाडी, जसं आता तुम्ही उल्लेख केला राहुल गांधींच्या योजनेच्या बाबतीतला किंवा प्रस्ताव जे अजेंडा होता त्या बाबतीतला, तर त्याचीच कॉपी पेस्ट आहे. तर तुम्हाला असं वाटतंय का की ही लाडली बहीण आणि लाडका भाऊ ह्या ज्या योजना आहेत ह्या आत्ता ज्या राज्य शासनाने राबवल्यात हे सुद्धा तीच कॉपी पेस्ट आहे? दुर्दैव हे आहे की आज आपण जर बघितलं देशामधलं सरकार किंवा राज्यामधलं सरकार हे लोकांचं देणं घेणं नाहीये. उद्या मला मतदानाला जायचंय ना, त्याच्यासाठी तुमच्या खिशामध्ये 3,000 रुपये टाकतो, परवा दिवशी तुमच्या खिशातले 15,000 रुपये काढून घेतो. हे सरकार आहे. म्हणजे एक प्रकारे निवडणुकीचे पैसे वाटले जात आहेत. निवडणुकीचे पैसे वाटले जात आहेत आणि निवडणुकीनंतर दामदुपटीने तुमच्याकडून सावकारी व्याज वसूल करणार आहेत हे सगळी मंडळी. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. परवा आपण आमसभेमध्ये ठराव केलाय 15 ऑगस्टपर्यंत प्रशासकीय मदत सुरू करणार. बरोबर. मी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना पुरंदर तालुक्याच्या आमसभेमध्ये ठराव घेऊन आम्ही अजितदादांनी त्या दिवशी डीपीडीसीच्या मीटिंगला त्या ठिकाणी आम्हाला निर्देशित केलं होतं की तुम्ही मला बोलवा, मी रिबीन कापतो आणि त्या ठिकाणी प्रशासकीय इमारत चालू होईल. पुरंदरच्या सगळ्या जनतेने आमसभेमध्ये तो ठराव घेतलाय. त्यामुळे आदरणीय उपमुख्यमंत्र्यांना आम्ही निमंत्रित करणार आहोत, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळेंना आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि आम्ही सगळी मंडळी एकत्रितपणे मला रिबीन कापायचीच नाहीये. त्या ठिकाणी अनेक ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी राहतील. जे मच्छरमुळे आज आजारी पडलेले आहेत ती सगळी माझी मंडळी सुद्धा त्या ठिकाणी उभी राहतील. पावसामध्ये उभी राहणारी सर्वसामान्य तरुण राहतील आणि त्या इमारतीचं उद्घाटन मुहूर्त कधी लागेल? 15 ऑगस्टच्या आतमध्ये आज किंवा उद्या आदरणीय उपमुख्यमंत्री मला त्या ठिकाणी भेटणार आहेत. त्यांना भेटून तारीख आपल्याला त्वरेने कळवतो, परंतु कुठल्याही परिस्थितीत 15 ऑगस्ट हा शेवटचा मुहूर्त आहे. याच्यानंतर आम्ही मस्तानी महलमध्ये 400 वर्षाच्या मस्तानी महलमध्ये, कारण काल पाऊस भयंकर झालाय, परत पाऊस झाला आणि मस्तानी महल जर त्या ठिकाणी पडला आणि आमचे जर महसूल मधले अधिकारी जे अतिशय चांगले आहेत त्यांना जर काय झालं तर आम्हाला सगळ्यांना अतीव दुःख होईल. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत 15 ऑगस्टच्या पुढे ती इमारत ही आम्ही जनतेच्या माध्यमातून सील करू. परंतु मला अपेक्षा आहे आदरणीय पालकमंत्री महोदय त्या कार्यक्रमासाठी सर, मराठा आरक्षणाचा प्रश्न आंदोलन चालू आहे. मराठा आरक्षणाची मागणी 50% मधून ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या. वेगवेगळ्या आमदारांची वेगवेगळी मते. तुमची काय भूमिका आहे याबाबत? 50%च्या आतून ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण द्या यासाठी जरांगेंचं आंदोलन चालू आहे. आमदारांची वेगवेगळी मते. तुमची काय भूमिका आहे? आज जर आपण बघितलं माझी भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आपण विधिमंडळामध्ये मराठा आंदोलनावरती, धनगर आंदोलनावरती, ओबीसी आंदोलनावरती आणि सर्वच एकूण रिझर्वेशनवरती अतिशय स्पष्टपणे भूमिका मी सरकार पुढे त्या ठिकाणी मांडली होती. मी सरकारकडे भावना व्यक्त केल्या होत्या. माझ्या मुलाचं उदाहरण मी त्या ठिकाणी दिलं होतं. आजही माझी भावना तीच आहे. सरकार केवळ या सगळ्या गोष्टी रेंगाळत ठेवते आणि ज्यांना खरं म्हणजे जातपात माहीत नाहीये. आज माझ्या मुलाचं वय 14 वर्ष आहे. ज्यांना जातपात माहीत नाहीये त्यांच्यापर्यंत जातीचं राजकारण केवळ हे प्रश्न रेंगाळत ठेवून करतोय. त्यामुळे माझं सरकारला आजही त्या ठिकाणी स्पष्टपणे मत आहे की आपण त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आज त्या ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावा. जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा तो घ्या. तुमची कॅपॅसिटी नसेल तर बाजूला व्हा. कारण आदरणीय, एक मिनिट ऐका, आदरणीय राहुलजी गांधींनी पुन्हा एकदा मी सांगतो, इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं होतं आणि आजही तुम्ही ऐकलं असेल, आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, आदरणीय राहुलजी गांधींनी मागची जी स्पेशल पहिलं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की ज्या ज्या ठिकाणी आरक्षणाचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी 50% पेक्षा अधिकचा आरक्षणाच्या बाबतचा ठराव संसदेमध्ये मंजूर करावा, जेणेकरून मराठा आरक्षणाचा प्रश्न, धनगर आरक्षणाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न, सर्वांच्या हक्काचा प्रश्न त्या ठिकाणी सुटणार आहे. याच्याबाबतचा इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा स्पष्टपणे उल्लेख होता आणि याच्याबाबतचा सोल्युशन हे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींनी त्या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी तेच पाहिलेलं आहे. आम्ही त्या सोल्युशन बरोबर आहोत, कारण की मराठा आरक्षण, धनगर आरक्षण किंवा ओबीसीचं संरक्षण
हे केवळ आणि केवळ तेव्हाच होणार आहे ज्यावेळेस 50% जास्तच आरक्षणाला मंजुरी हे केंद्र सरकार त्या ठिकाणी ठराव करणार आहे. आज केंद्रामध्ये पण हेच बसलेले आहेत, राज्यामध्ये पण हेच बसलेत. खेळ पण ह्यांनीच मांडलेला आहे. तुम्ही भांडा, तुम्ही कुत्र्यासारखे भुंकत राहा आणि आम्ही मजा बघतो आणि कधीतरी एखादा चिकनचा मटनचा किंवा लाडवाचा तुकडा टाकतो. अशी अवस्था महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य समाजांची केलेली आहे. आज समाजामध्ये भांडण लावण्याचं काम हे केवळ हे सरकार करते. हा केवळ फारच आहे. पण देशामध्ये सरकार किती वर्ष काँग्रेसचं आहे, राज्यात किती वर्ष होतं काँग्रेस, शरद पवार होते, काँग्रेस होतं, मुख्यमंत्री 5 झाले काँग्रेसची एवढे. मग त्यावेळेला हा प्रश्न का नाही पुढे होते आपण? ज्या वेळेस हा प्रश्न, एक मिनिट ऐका भाऊ, ज्या वेळेस हा प्रश्न आलाय, आपण जर आज विदर्भामध्ये बघितलं तर विदर्भामध्ये अनेक मराठा समाजाच्या मंडळींना त्या ठिकाणी रिझर्वेशन हे कुणबीमधून आहे. विदर्भामध्ये मराठा समाजाचं रिझर्वेशन हे कुणबीमधून आहे. ज्या वेळेस हा प्रश्न आलाय त्यावेळेस तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने केलाय. सातत्याने काँग्रेस पक्षावरती टीका होती की काँग्रेस पक्षाने 60 वर्षामध्ये काय केलं. 60 वर्षामध्ये आपल्या परिवाराला सांभाळत असताना माझ्या वडील ज्यावेळेस खऱ्या अर्थाने व्यवसायामध्ये किंवा घरातले कर्ते झाले त्यावेळेस माझ्या परिवारामध्ये 2 एकर जागा माझ्या परिवाराची होती. टप्प्याटप्प्याने ते वाढत गेले ना. जशा समस्या आल्या, आम्ही मोठे झाल्यावरती तर आम्हाला शाळेसाठी पाठवलं. तसंच आहे ना, ज्या वेळेस समाज प्रगल्भ होत गेला. आज जर तुम्ही बघितलं धनगर समाजाला 1992-93 साली त्या ठिकाणी एनटी मध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी जानकर साहेबांनी परवा ह्याला बारामतीला त्याचा उल्लेख केला. जानकर साहेबांनी उल्लेख केला की एनटी मध्ये ज्यावेळेस धनगर समाज आला 90च्या दशकामध्ये त्यावेळेस धनगर समाजाला शिक्षणामध्ये ह्याच्यामध्ये सोयी झाल्या. आज धनगर समाजातल्या प्रत्येक भावकीमध्ये, प्रत्येक वाड्यामध्ये, प्रत्येक आडनावामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर झालेले दिसतात. आजही तुम्ही बघितलं मराठा समाजामध्ये सुद्धा आज हायर एज्युकेशन वसंतदादा पाटील साहेबांनी, यशवंतराव चव्हाणांनी, आदरणीय पतंगराव कदम साहेब, DY पाटील ह्या सगळ्या मंडळींनी आणलं. आदरणीय इंदिराजींनी तो हे केल्यानंतर हायर एज्युकेशन ओपन झालं. 1970च्या दशकानंतर या देशामधल्या प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये डॉक्टर्स, इंजिनियर सगळे झाले. आज हा आरक्षणाचा प्रश्न का आलाय? आज हा आरक्षणाचा प्रश्न आलाय कारण एज्युकेशन खूप महाग झालंय. हायर एज्युकेशनसाठी मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागतात. आज तुम्ही जर बघायला गेलं तर हायर एज्युकेशन बरोबर इतर शिक्षणासाठी सुद्धा आज सर्वसामान्यांच्या मुलांच्या इंग्लिश मिडियम आणि CBSE साठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे द्यावे लागतात. आणि मग तिथे ओबीसीचं आरक्षण असेल, तिथे आदर आरक्षण असेल, तिथे जर STचं आरक्षण असेल तर निश्चितपणे माझ्या मुलाला एज्युकेशनसाठी आज जे सर्व समाज आरक्षण मागतायत ते शिक्षणासाठी मागतायत, ते त्यांच्या परिवाराच्या प्रगतीसाठी मागतायत, ते परिवारातल्या मुलाच्या संधीसाठी मागतायत नोकरीच्या. त्यामुळे ह्या आरक्षणावरती मी चुकीचं कुणालाच म्हणणार नाही, परंतु याच्याबाबतचं सोल्युशन सरकारने अतिशय साध्या सोप्या भाषेत केलं पाहिजे. गेल्या 70 वर्षामध्ये या देशामध्ये प्रगल्भतेने काँग्रेस पक्षाने अनेक कामं केली. टप्प्याटप्प्याने काम करत गेले. जशी कामं येत जातात तशी आजही कुठलंही काम कधी थांबत नाही. आजही समस्या येत गेल्या, समस्या सोडवत गेलं टप्प्याटप्प्याने. आज जर तुम्ही बघितलं आज कळत झालाय भारत देशातला आज जर बघितलं प्रत्येक तरुण या जगातल्या प्रत्येक छोट्या शहरामध्ये पोहोचलाय. ही प्रगल्भता कधी आली? काँग्रेसनी पाया घातला म्हणून. आजही पायाचा दगड हा काँग्रेस पक्षच आहे. कळसावरती नेहमी येणार. कोण सत्तेवरती येतो लोकविचाराने तो कळसावरती बसतो, परंतु ज्या दिवशी पाया ढासळतो ना त्या दिवशी कळसही ढासळत असतो. त्यामुळे आपण जे काही सातत्याने बोलता अनेक जण प्रश्न विचारतात. बोला की 10 वर्ष शिवतारे आमदार होते, तुम्ही 5 वर्ष त्यांनी केलेल्या योजनांना तुम्ही विरोध केला. तुम्ही आज काय नवीन कारखान्यावरून स्टे येतोय, त्या तालुक्याचं नुकसान किती होतं? सगळ्या योजना मागे पडतात. आदरणीय शिवतरेंच्या एकाही योजनेला मी त्या ठिकाणी स्टे दिलेला नाही. एक मिनिट मी तुम्हाला करेक्ट एक मिनिट तुम्ही प्रश्न ऐका ना. तुम्ही प्रश्न विचारला, मी त्या प्रश्नाचं उत्तर देतो. आदरणीय शिवतरे साहेबांनी पहिलं तर प्रशासकीय इमारत घेतो. प्रशासकीय इमारतीचं जर डिझाईन बघितलं आजही चुकीचं आहे. त्याच्यामध्ये SD ऑफिस नव्हतं, प्रांत ऑफिस. मी असेल, दौंडचे आमदार राहुलजी कुल साहेब असतील, आम्ही सातत्याने फॉलोअप केला. आदरणीय थोरात साहेब असताना त्या ठिकाणी प्रांत ऑफिस सासवडला आलं आणि त्या ठिकाणी आज जर बघितलं आता स्प्लिट होऊन पुरंदरचे प्रांत वेगळे झाले, सासवडचे प्रांत वेगळे झाले.
त्या ठिकाणी DYSP ऑफिस सासवडला आलं. DYSP ऑफिस जसं सासवडला आलं तसं प्रांत ऑफिस आलं. ह्याच्यामध्ये SD ऑफिस आहे ना, आम्ही नव्याने करून घेतलं. केवळ सांगाडा उभारणं, जसं आहे ना तुम्ही म्हणता ना शिवतरे साहेबांना विरोध नाही कधी केला, त्याचं ते फर्निचर आहे ना आजही तुम्ही बघितलं सगळे डिपार्टमेंट तिथं बसत नाही, आम्ही ते बसवायचा प्रयत्न केला. तुम्ही जर बघितलं चित्र विचित्र इमारत बनवली. आता हे गेस्ट हाऊस आहे, त्या गेस्ट हाऊसमध्ये आवाज घुमत होता का नव्हता? तुम्ही उद्घाटनाला होता. आज ॲक्वॉस्टिक आहे ना आम्ही लावलंय. का लावलंय? आवाज घुमू नये म्हणून, याचा वापर व्हावा, ह्याचं फर्निचर करून घेतलं. ह्या ज्या गोष्टी आहेत आजही प्रशासकीय ऑफिस फर्निचर करून घेतलं. शिवतरे साहेब प्रयत्न करतात, मुख्यमंत्री येणार आहेत, नका उद्घाटन करू, नका जाऊ. ह्याला तुम्ही 1 मिनिट ऐका ना, मला आता पूर्ण करू द्या, मला पूर्ण करू द्या. त्यामुळे मी प्रशासकीय इमारत शिफ्ट करायला कधी विरोध केला नाही. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला गुंजवणीच्या बाबतीमध्ये. गुंजवणीच्या बाबतीमध्ये माझा कधी विरोध नाहीये. गुंजवणीची जी योजना आहे, 1 मिनिट ऐका, 1 मिनिट, हे बघा मागे पडले नाही. मला एक सांगा, योजना कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे. पाणी कुठं आलं पाहिजे? पाणी हे दुष्काळी भागामध्ये, माझ्या वाल्ल्यामध्ये, हरणीमध्ये, परिंच्यामध्ये, राखमध्ये, वाल्ल्याच्या वाड्यांमध्ये आलं पाहिजे. पाणी मला पिंपऱ्याला नकोय, पाणी मला त्या ठिकाणी जेऊरला नकोय, पाणी मला तिथं मांडकीला नकोय, पाणी मला वीरला नकोय, पाणी मला तोंडला नकोय, पाणी मला निराशिव तक्रारला नकोय. पाणी मला दुष्काळी भागामध्ये पाहिजे. दुष्काळी भागातल्या पाण्यासाठी मी कॉन्ट्रॅक्टरची भरती करणार नाही. तीच गोष्ट आहे, पाणी मला शिवरीला, परिंच्यावरनं शिवरीला उतरून, शिवरीवरनं सासवडला आणून, सासवडवरनं उचलून मग ते सुप्यावरनं सोमर्डीला न्यायचं नाहीये. मला पाणी डायरेक्ट सोमर्डीला आणायचंय. सोमर्डीवरनं अख्ख्या तालुक्यामध्ये सगळीकडे जाऊ शकतं. मग ह्याच्यामध्ये मी काय चुकलो? हे 1 मिनिट ऐका, हे झालं. 1 मिनिट ऐका, हे गुंजवणीच्या बाबतीमध्ये झालं. पुरंदर किल्ला, आपलं पुणे विमानतळाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी स्पष्टपणे भूमिका मांडली की ते लोकेशन जे आहे हे लोकेशन आयडियल नाहीये. या ठिकाणी फक्त विमानतळाच्या 2 स्ट्रीप होऊ शकतात, 2 विमानं उतरू शकतात, तीही पूर्वेच्या बाजूने. आम्ही जी जागा सुचवली तिथे 6 स्ट्रीप होऊ शकतात. दुसरं म्हणजे 7 गावं त्या ठिकाणी विस्थापित होतात. त्या गावांना कुठं जागा दाखवली माहितीये तुम्हाला? इंदापूरचं शेती महामंडळ, फलटणचं शेती महामंडळ. मला सांगा भाऊ, उद्या जर तुमच्या गावामध्ये मी सासवड नगरपालिकेने ठरवलं रोड करायचं गुरुकुल सोसायटीतनं आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही उद्यापासून निरेला राहायला जायचं, जाणार आहे आपण? आज मला सांगा, घरदार सोडून, शेती सोडून ती लोक जाणार. ह्याच्यासाठी मी भांडलो. लोकेशन दुसरं असताना, 1 मिनिट ऐका, माझं कंप्लीट होतं मग विचारा. लोकेशन दुसरं असताना, मी हे असताना विरोध केला नाही, मी पर्याय सुचवलाय. मी कुठल्याही गोष्टीला कधी विरोध केला नाही, मी पर्याय सुचवलाय, योग्य पर्याय सुचवलाय. माझ्या पर्यायांना त्या ठिकाणी एअर मार्शल भूषण गोखले हे आता संपूर्ण अखंड भारतातले आज एअरफोर्स मधले सगळ्यात उच्च पदावरती भीष्माचार्य आहेत. ते मी नाही, त्यांनी सांगितलं ही जागा सगळ्यात आयडियल आहे. आदरणीय कॅप्टन जोशी, ATSचे प्रमुख, रिटायर्ड, त्यांनी सुचवलं, एअरफोर्स मधले त्यांनी सुचवलं की ही जागा योग्य आहे. आदरणीय सारंगजी लोखंडे, राफेलचे कन्सल्टंट आहेत, त्यांनी सुचवलं ती जागा योग्य आहे, मी नाही सुचवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गुंजवणीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला एक सांगा, शिवरीवरनं पाणी सोमर्डीला येणार का सोमर्डीवरनं शिवरीला जाणार? हे कुणी सांगा. मग ह्याला काय झालं? आज मला काय म्हणायचं माहिती का, 1 मिनिट ऐका, पैसे आले म्हणून कसेही खर्च करायला आहे ना, मला वाटते ते सरकारचे पैसे आहेत. तुम्ही आम्ही कष्टाने टॅक्स भरलेला आहे त्याचे पैसे आहेत. आणि हे पैसे जर अशा प्रकारे चुकीचे जाणार असले तर कृपया असली कामं मला करायची नाहीयेत. मला आहे ना पुरंदरच्या जनतेने मुक्त करावं, मला पुरंदरच्या जनतेसाठी काम करायचं आणि पुरंदरच्या जनतेबरोबर काम करायचं. आणि म्हणून मला निवडून दिलं जनतेने. मला खात्री आणि मला वाटतंय ह्याचं अॅनालिसिस 2.5 महिन्यानंतर जनता करेल ना. लोकांचं नुकसान झालं. 1 मिनिट, वाद नाही, वाद 1 मिनिट भाऊ, ह्याच्यामध्ये वाद नाही. केवळ पुरंदरच्या आणि हवेलीच्या जनतेला त्या ठिकाणी पायाखाली दाबण्याचा प्रयत्न काही मंडळी त्या ठिकाणी जाणून बुजून करतायत. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचं राज्य आणायचंय, असहकार माजवायचा आहे, हे माझं स्पष्टपणे मत आहे आणि आरोप आहे. याच्यासाठी या सगळ्या गोष्टी होत्यात. माझी आपल्या सगळ्या चॅनलच्या आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी विनंती आहे, जे मी करतोय, माझी कधी आहे ना आमसभा जशी घेतली ना तशी लोकसभा घ्यायची तयारी आहे. अनेक तरुणांनी, अनेक शेतकऱ्यांनी, अनेक लोकांनी सगळ्यांनी यावं. मी जर चुकीचं असेल ना मी पाय उतार होईल, तुम्ही मला त्या ठिकाणी सांगावं. ह्याच्यावरती कधी डिबेट घ्यायला मी कुणाबरोबर पण त्या ठिकाणी तयार आहे.
माझं म्हणणं ह्या प्रश्नात सगळ्यांनी एकच जवाना हॅलो, आम्ही सगळ्यात एक मिनिट सगळ्यांना एकत्र त्या शासन कामांना स्वीकारत ना, शासन कामा स्वीकारत आता गुन्हेच काय नेमकं होणार आहे कसं? आज मला एक सांगा ना भाऊ, आज शासन स्वीकारत नाही कारण आज आपल्याकडे पुरंदर तालुक्यामध्ये जेजुरीला 6 कोटी रुपये एसटी स्टँडला दिलेत. मी 100 बसेस मागतोय. आज जर तुम्ही बघितलं पाऊस चालू आहे, आज शाळा कॉलेजला सुट्टी आहे, परंतु माझ्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये 100 लहान मुलं शाळेची कॉलेजची आज तास बरे ना बसची आणि एसटीची वाट बघत बसतात. आज सगळ्या माझ्या मुक्कामाच्या एसट्या बंद केल्यात. मी बोंबलून सांगतोय, मुख्यमंत्र्यांकडे खातोय, मला 100 गाड्या द्या. माझा एसटी डेपो आहे, 27 गाड्यांवर चाललाय. प्रत्येक गाडी 1.5 लाख किलोमीटर पेक्षा जास्त ह्याची आहे. अजूनपर्यंत त्यांनी कारवाई केली नाही. कारण का? त्यांना कुजवायचंय आपल्याला. आणि मग कुजवायचंय ना, असं जर कोण कुजवत असलं तर त्या सरकारला आहे ना नदी दाखवली पाहिजे आणि त्यांना श्रद्धांजली वाहून आहे ना नव्याने आपण कारभार केला पाहिजे. आणि हे नेहमी पुरंदरच्या जनतेने केलंय. छत्रपतींच्या स्वराज्यापासून सातत्याने तुम्ही बघितलं, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक असतील, त्या ठिकाणी पेशव्यांची पहिली राजधानी सासवड होती. त्यामुळे ज्या ज्या वेळेस बदल झालाय तो पुरंदरनी त्या ठिकाणी केलाय. प्रत्येक क्रांतीची ठिणगी ही पुरंदरमधनं पडलेली आहे. मला खात्री आहे 2.5 महिन्यानंतर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि हे सगळे प्रश्न आहेत ना, हे लोकभिमुख लोकांच्या मागणीच्या प्रश्नांप्रमाणे हे सगळे प्रश्न मार्गी लागतील. दुसरा एक विषय असा होता की सर्वसाधारण सभेमध्ये आपण ठराव केला, त्या अधिकाऱ्यांकडे डॉक्युमेंट नाही घेता अधिकाऱ्यांनी ते परत मतदारांची प्रक्रिया करावी. तुम्ही ठराव केल्यानंतर त्यांनी गावोगावी याद्या पाठवल्या की ही नाव आता तुम्ही झाले तर त्यासाठी परत डॉक्युमेंट द्यावे का फॉर्म भरावे. म्हणजे ते ठरावाला काय अर्थ आहे का नाही त्याला. दुसरा एक असा विषय होता की DPSCची आता मिटिंग झाली, त्याच्यामध्ये जसं मागच्या मिटिंगमध्ये आपल्या पुरंदरला डावललं होतं. आता मी निधीवरून बराच वाद न झाला, आपल्या पुरंदरला काय त्याच्यामध्ये काय वेगळे 2 प्रश्न होते. आदरणीय सुप्रियाताई आणि आदरणीय खासदार अमोल कोल्हे दोघांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलाय की ह्या जे डावललं गेलंय आम्हाला त्याच्यामध्ये आम्हाला निधी उपलब्ध व्हावा, आमदारांनाही निधी त्या ठिकाणी द्यावा. परंतु दुर्दैव असं आहे की जिथे GR दाखवला जातो, आम्ही कायदे दाखवतो, आमचे कायदे मान्य होत नाहीत, परंतु पालकमंत्र्यांनी GR दाखवला की आम्हाला तिथं बोलायचाच अधिकार नाही, आम्ही निमंत्रित आहोत म्हणून. म्हणजे खासदार आणि आमदार हे निमंत्रित आहेत म्हणून. अशी दुर्दैव आहे की जिथं सोयीचं वाटतं सरकारला, तिथं सोयीचं वाटतं तिथं सरकार कायदा दाखवतं, जिथं सोयीचं वाटत नाही तिथं त्या ठिकाणी संविधान आणि कायद्याची पुस्तिका टेबलाच्या खाली केली जाते. हे दुर्दैव आहे मला वाटतं. मतदार यादीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं मधल्या काळामध्ये 32,000